Hello my dear students, welcome to the question paper discussion of Shahu Screening Mains Exam 2021. So in previous class we discussed the question up to the question number 60. So let's start question number 61. So आता आपण question number 61 ला start करणार आहोत आणि आपण मागच्या क्लास मध्ये 10 क्वेश्चन सॉल्व केले होते. आता या क्लास मध्ये आपण टोटल 15 क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. सो फटाफट सॉल्व करूयात आपण क्वेश्चन नंबर 61 पासून. ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 61 काय दिलेलं आहे 61 मध्ये की एक सिलेंड्रिकल रॉड आहे whose height is 8 times its radius is melted and recast into spherical balls. ठीक आहे. सो सिलेंडर आहे, अशा टाइपचं सिलेंडर आहे आणि सिलेंडर मध्ये सांगितलेलं आहे की सिलेंडरची जी हाईट आहे ती कशा पद्धतीची आहे, हाईट इज 8 टाइम्स द रेडियस. सो समजा सिलेंडरची रेडियस r आहे. सो जी काही हाईट असेल ती 8 टाइम्स ऑफ रेडियस असेल. ठीक आहे. जी सिलेंडरची जी रेडियस आहे त्या सिलेंडरच्या रेडियसच्या जी सिलेंडरची हाईट आहे ती रेडियसच्या 8 टाइम्स आहे. आता या सिलेंडरला मेल्ट केल्यानंतर त्यांनी काय फॉर्म केलेला आहे, की स्पेरिकल बॉल्स ऑफ सेम रेडियस. त्यांनी स्पेरिकल बॉल्स बनवलेले आहेत. याला मेल्ट करून त्याच मटेरियल पासून त्यांनी स्पेरिकल बॉल्स बनवलेले आहेत अशा पद्धतीचे. आणि प्रत्येक बॉलची रेडियस सेम आहे आणि याची रेडियस जी आहे ती याच रेडियसच्या इक्वल मध्ये आहे. लक्षात घ्या, हे इम्पॉर्टंट पॉइंट आहे की या जो काही रेडियस आहे हा सिलेंडरची रेडियस आणि ही रेडियस सेमच आहे असं त्यांनी सांगितलं. जे आहे ते सेम रेडियस. तर स्पियरची रेडियस पण सेम आहे, स्पेरिकल बॉलची रेडियस पण सेम आहेत आणि या सिलेंडरची रेडियस पण सेम आहे अशा पद्धतीने. सो स्टार्ट करूयात आपण. मी कन्सिडर करेन लेट द n number of spherical balls be formed. समजा मी कन्सिडर केलं की टोटल बॉल्स किती बनतायत n. सो n बॉल जर बनत असतील सो दॅट इज सो देअर फॉर व्हॉल्यूम ऑफ मेल्ट म्हणजेच काय व्हॉल्यूम फाइंड आउट करतो. व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल रॉड इज इक्वल टू सिलेंड्रिकल रॉडचा जो व्हॉल्यूम आहे तो n इंटू टोटल बॉल्स किती बनणार आहेत, n बॉल्स बनणार आहेत. सो n इंटू व्हॉल्यूम ऑफ स्पेरिकल बॉल अशा. सो व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल रॉड, सिलेंडरचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला असतो पाय आर स्क्वेअर एच. सो रेडियस r आहे सो पाय आर स्क्वेअर एच n इंटू स्पेरिकल बॉलचा व्हॉल्यूम, स्पियरचा व्हॉल्यूम असतो 4 पाय आर क्यूब. सांगितलं होतं जी सिलेंडरची रेडियस आहे तीच रेडियस कोणाची असणार आहे, तीच सेम रेडियस ही स्पियरची पण असणार आहे कारण की त्यांनी सांगितलेलं आहे सेम रेडियस. ठीक आहे. सो क्वेश्चन पेपर जो आहे तो समोर ठेवा, व्यवस्थित लक्षात येईल. सो पाय गेट कॅन्सल, आर स्क्वेअर आणि हा आर क्यूब मधला आर स्क्वेअर कॅन्सल होईल तर एक आर रिमेनिंग राहील एच. आणि आपल्याला सांगितलंय की जो एच आहे सिलेंडरची जी हाईट आहे ती 8r च्या इक्वल मध्ये, 8r इज इक्वल टू n इंटू 4 पाय आर. सो अगेन आर कॅन्सल, सॉरी पाय तर कॅन्सल झालेलाच आहे, आर गेट कॅन्सल. सो 4n इज इक्वल टू 8 येतोय. सो n इज इक्वल टू किती आला 2. सो नंबर ऑफ बॉल्स किती बनतायत, 2 बॉल्स बनतायत. ठीक आहे. याला मेल्ट केल्यानंतर 2 बॉल्स बनतायत. सेम रेडियस असणारे दोन्ही बॉलची रेडियस पण सेम असेल आणि जी काही रेडियस आहे स्पेरिकल बॉलची रेडियस ही सिलेंडरच्या इक्वल मध्ये. सो नंबर ऑफ बॉल्स बनतायत, सॉरी नंबर ऑफ बॉल्स किती येत आहेत या ठिकाणी 4n, 4 पाय आर क्यूब. नंबर ऑफ बॉल्स या ठिकाणी आपल्याला दिसतंय 2, 4/3. सॉरी या ठिकाणी फॉर्म्युला थोडासा आपला व्यवस्थित हे झाला, 4/3 पाय आर क्यूब हा आहे फॉर्म्युला स्पेरिकल टॅगचा. थोडासा गडबडीमध्ये हे राहून गेलं लिहिण्याचं की स्पेरिकल व्हॉल्यूम ऑफ स्पेरिकल बॉलचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला 4/3. सो 4/3 ॲज इट इज. सो आता आरला जर सॉल्व्ह केलात तुम्ही, आरची n ची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायला गेलात तर या ठिकाणी डिवाइडचा 3 इकडे जाऊन मल्टिप्लाय आणि 24/4 दॅट इज n इज इक्वल टू 6. n ची व्हॅल्यू 6 येते. सो टोटल असे किती बॉल्स बनतात, 6 बॉल्स बनतात. अशा पद्धतीचे टोटल 6 बॉल्स फॉर्म होतात. दॅट इज ऑप्शन 61 चा ऑप्शन येतोय, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, लक्षात आलं असेल. सिंपल फॉर्म्युला वापरायचे की किती बॉल्स तयार होतात, तर मी कन्सिडर केलं n बॉल्स तयार होतात. तर n बॉल्स, तर n नंबर ऑफ बॉल्स आणि इंटू व्हॉल्यूम ऑफ 1 स्पेरिकल बॉल इज इक्वल टू टोटल. हे जे सर्व बॉल्स बनतायत ते कशापासून बनतायत, सिलेंड्रिकल रॉड पासून. म्हणून टोटल सिलेंड्रिकल रॉडचा व्हॉल्यूम हा इक्वल मध्ये असेल टोटल बॉलच्या व्हॉल्यूमच्या, टोटल बॉल्स. सो टोटल बॉल्स म्हणजे n नंबर ऑफ बॉल्स आणि एका बॉलचा व्हॉल्यूम म्हणजे टोटल बॉल्सचा व्हॉल्यूम येईल.
आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करून आपण व्हॅल्यू काढून घेतली. याच्यामध्ये इम्पॉर्टंट एकच होतं की तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे की स्पियर जो बॉल आहे, स्पेरिकल बॉल आहे, स्पेरिकल बॉलची रेडियस आणि या सिलेंडरची रेडियस सेमच आहे, डिफरंट नाहीये. सो दोघांची रेडियस सेम आहे आणि सॉल्व्ह करून अशा पद्धतीने आपण सॉल्व्ह केलं. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 62. 62 मध्ये काय दिले पहा. इफ n इज द सम ऑफ फर्स्ट 13,000, n is the sum of 13,986, sum of first 13,986 प्राइम नंबर्स. प्राइम नंबर्सचा सम दिलाय हा. n म्हणजे काय दिलेला आहे, कॅपिटल n म्हणजेच काय आहे, हा एक नंबर आहे आणि हा नंबर कोणता आहे तर फर्स्ट सुरुवातीपासून 2 पासून, प्राइम नंबर 2 पासून स्टार्ट होतात, तर 2 पासून काउंट करत जा. पहिल्या 13,986 प्राइम नंबरचा जो सम येणार आहे तो म्हणजे n असेल. सो आपल्याला विचारलं n इज डिव्हिजिबल बाय, तर हा n कशाने डिव्हिजिबल असेल, n इज डिव्हिजिबल बाय. या n ला कोणत्या नंबरने कंप्लीट डिवाइड जाईल, तर खाली आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत. सो ऑप्शन मध्ये जर तुम्ही पाहिला तर ऑप्शन मध्ये 6, 4, 8, 6 आहे. ऑप्शन 6, 4, 8 आणि ऑप्शन 4 आहे नन, अशा पद्धतीने दिलेलं आहे. ठीक आहे. तर आपण आता अगोदर पाहूयात की n ची व्हॅल्यू येते कशी. म्हणजे n हा नंबर, आता सम तर ऍक्च्युअली फाइंड आउट करू शकत नाही, सम खूप मोठा येणार आहे. पहिल्या 13,986 प्राइम नंबरचा सम, ऍक्च्युअल सम तर आपण फाइंड आउट करू शकत नाही, तो खूप ग्रेटेस्ट नंबर असेल. सो मग सम फाइंड आउट म्हणजे एक्झॅक्ट फिगर आपण फाइंड आउट करू शकत नसेल तर आपल्याला त्याची प्रॉपर्टी काढायची की तो नंबर कसा असेल. त्याची प्रॉपर्टी, नंबरच्या काय काय प्रॉपर्टीज असतात, तर तो नंबर कसा असेल, त्या नंबरच्या युनिट डिजिटला काय येत असेल, किंवा तो नंबर इव्हन असेल की तो नंबर ऑड असेल, अशी त्याची जर एक्झॅक्ट नंबर फिगर काउंट करता येत नाहीये, एक्झॅक्ट नंबर, एक्झॅक्ट सम फाइंड आउट करता येत नाहीये, तर तुम्ही त्याची प्रॉपर्टी फाइंड आउट करा की तो इव्हन आहे की ऑड आहे, किंवा युनिट डिजिटला काय नंबर येतो, अशा गोष्टी तुम्ही फाइंड आउट करू शकता. तर आपण चेक करूयात की हा नंबर इव्हन येणार आहे की ऑड येणार आहे. ठीक आहे, हा n. सो त्याच्यावरून मग आपल्याला काही रिझल्ट भेटतो का ते पाहणार आहोत. तर n हा नंबर जर ऑड येत असेल, जर n हा नंबर ऑड येत असेल तर ऑड नंबरला 6 ने पण डिवाइड जात नाही, 4 ने पण जात नाही, d ने पण जात नाही, म्हणजे नन ऑफ दीज येईल. जर इव्हन येत असेल तर मग त्याच्या पुढे आणखीन आपण दुसरं काही यूज करता येते का ते पाहूयात. बट फर्स्ट ऑफ ऑल हा n जो नंबर आहे म्हणजेच त्या प्राइम नंबरचा जो सम येणार आहे तो इव्हन येणार आहे की ऑड येणार आहे हे आपण चेक करणार आहोत. सो कशा पद्धतीने चेक करता येईल पहा. सो n इज इक्वल टू first odd number that is 2, first odd number that is 2, sorry first even number that is 2, then 3, 5, 7, 11, 13 plus so on, असे किती नंबर्स घ्यायचे, 13,986 नंबर्स. अशा पद्धतीने एवढे नंबर्स आपल्याला, एवढ्या नंबरची सम घ्यायचे. ठीक आहे. सो आपल्याला माहिती आहे एकच इव्हन प्राइम नंबर आहे आपल्याकडे, इव्हन प्राइम नंबर इज 1, दॅट इज ओनली 2. हा इव्हन नंबर आहे. ठीक आहे, हा इव्हन नंबर 2. आणि हे बाकीचे जेवढे पण येणार आहेत, बाकीचे जेवढे पण प्राइम नंबर्स येणार आहेत ते सर्व प्राइम नंबर्स काय असतील, ऑड प्राइम नंबर्स, ऑड प्राइम नंबर्स. ठीक आहे, इव्हन प्राइम नंबर आणि बाकीचे सगळे ऑड प्राइम नंबर्स. तर तुम्हाला रिझल्ट माहिती असला पाहिजे की सम ऑफ ऑड नंबर्स इव्हन टाइम्स. ठीक आहे, ऑड नंबरची ऍडिशन, कोणतेही ऑड नंबरची ऍडिशन इव्हन टाइम्स केली तर येणार नंबर काय असतो, इव्हन टाइम्स केली तर इज सम ऑफ ऑड नंबर्स इव्हन टाइम्स इज इव्हन नंबर, इज इव्हन नंबर. फॉर एक्झाम्पल 3 + 5, दोन ऑड नंबर आहेत, ऑड नंबर 3 आणि 5, तर काउंटिंग किती झाली, 2. दोन ऑड नंबर, 2 हा इव्हन नंबर आहे, दोन ऑड नंबरची जर सम केलात तर 2 हा इव्हन नंबर आहेत आणि सम तुम्ही ऑड नंबरची करताय, तर ऑड नंबरची सम तुम्ही 2 टाइम्स करताय म्हणजे इव्हन टाइम करताय, तर येणारी जी काही या दोघांची जी ऍडिशन येणार आहे ती इव्हन नंबर असेल. पहा 3 + 5 8, देन 3 + 5, आता परत 4 नंबरचा करा, समजा 4 नंबर्सचा, 3 + 5 + 7 + 11, सर्व ऑड नंबर्स आहेत बट ऍडिशन 4 टाइम्स करताय म्हणजे ऍडिशन इव्हन टाइम्स करताय. सो दॅट मीन्स तुमचा जो सम येणार आहे तो काय येणार आहे, तो इव्हन नंबर येणार आहे. पहा 11 + 7 18, 18 + 5 18 + 5 दॅट इज 23, 23 + 3 26, 26 इज इव्हन नंबर, त्यामुळे जो सम येणार आहे तो इव्हन नंबर येणार आहे. हा रिझल्ट आहे. ऑल्सो आणखीन एक रिझल्ट आहे, सम ऑफ ऑड नंबर्स ऑड टाइम्स, सम ऑफ ऑड नंबर्स ऑड टाइम्स इज ऑड नंबर. ऑड नंबरचा सम जर ऑड टाइम्स केला तर ऑड येतो. फॉर एक्झाम्पल
हे 3 5 7 3 5 7 तीन नंबर्स आहेत, तिन्ही नंबर्स ऑड आहेत आणि तीन ऑड नंबरची सम तुम्ही 3 वेळेस करताय. सम किती वेळेस करताय? 3 वेळेस. 1 2 3 तीन ऑड नंबरची सम 3 वेळेस करतायत. सो 5 + 3 8 8 + 7 15. त्यामुळं जर ऑड टाइम्स करत असाल म्हणजे तुम्ही सम 3 टाइम्स 5 टाइम्स 7 टाइम्स असे ऑड टाइम्स सम करताय आणि ऑड नंबरची सम करताय तर रिझल्ट येईल ऑड नंबर. ठीक आहे. सो या ठिकाणी पाहता n = या ठिकाणी हा 2 म्हणजे काय? इव्हन नंबर आहे. 2 म्हणजे इव्हन प्राईम नंबर आहे. इव्हन प्राईम नंबर प्लस आता या ठिकाणी हे सर्व ऑड नंबर्स आहेत. हे तर लक्षात आलेलं आहे. ऑड प्राईम नंबर्स आहेत. ऑड प्राईम नंबर्स म्हणजेच ऑड नंबर्स आहेत. या ठिकाणी फक्त इव्हन नंबर लिहितो. इव्हन नंबर प्लस ऑड नंबरची सम तुम्ही किती टाइम्स करणार आहात? या ठिकाणी किती टाइम्स करणार आहात? हा जर टोटल किती नंबर्स होते? 13986. ठीक आहे. n = टोटल 13986 नंबर्स होते. त्यापैकी मी 2 हा जर काढून टाकला तर शिल्लक नंबर किती शिल्लक राहतील? नंबर किती शिल्लक राहतील? ते राहतील पहा, मी इथं लिहून टाकेन लगेचच. n = 2 + 3 + याला जर मी 2 ला जर मी काउंट नाही केलं 3 + 4 5 + 7 असं 13985 नंबर्स असतील. का बरं? कारण की पहा टोटल प्राईम नंबर्स होते 13986. बट मी जर 2 ला जर काउंट नाही केलं तर 2 ला सोडून बाकीचे ऑड नंबर्स आहेत सर्व. 2 हा फक्त इव्हन नंबर आहे तर बाकीचे ऑड नंबर्स किती आहेत? 13985 म्हणजे ऑड नंबर. ऑड नंबरची ऍडिशन ऑड टाइम्स होतीये. किती नंबर्स आहेत? ऑड टर्म्स आहेत. म्हणजेच ऑड नंबरची ऍडिशन ऑड टाइम्स होतीये. म्हणजेच तुम्हाला इथून दिसून येईल की इव्हन नंबर प्लस ऑड नंबरची ऍडिशन ऑड टाइम्स केल्यानंतर काय येणार आहे? यांचा सम येणार आहे ऑड नंबर, याचा सम येणार आहे इव्हन. या ठिकाणी हा इव्हन नंबर दिसतोय. एवढा ब्रॅकेट जो आहे या ब्रॅकेट मधल्या नंबरचा जो सम आहे तो ऑड नंबर येणार आहे. कारण की तुम्ही ऑड नंबरची सम ऑड टाइम्स करताय. ऑडची ऑड टाइम्स केल्यानंतर ऑड नंबर येतो. सो इव्हन नंबर प्लस काहीतरी ऑड नंबर येणार आहे आणि इव्हन प्लस ऑड हा नेहमी ऑड नंबर असतो. आणि जर हा जो n आहे जो काही सम येणार आहे तो सम जर ऑड नंबर असेल तर ऑड नंबरला 6 4 आणि 8 ने डिवाइड जाणार नाही. तर दॅट मीन्स ऑप्शन असेल 4 दॅट इज नन ऑफ दिस. ऑप्शन असेल 4 नन ऑफ दिस. ऑड नंबर कसा लक्षात आलं? इव्हन आणि ऑड नंबरची ऍडिशन नेहमी ऑड येते. 3 + 5 सॉरी इव्हन प्लस ऑड नंबर ना सॉरी इव्हन 2 + 5 7 हा इव्हन नंबर हा ऑड नंबर भेटला. देन कोणताही घ्या 4 + 9 13 ऑड नंबर आला. तर इव्हन आणि ऑड नंबरची सम ही नेहमी ऑड नंबर येते. त्यामुळं 2 हा इव्हन आहे. या राहिलेल्या सर्व 13985 ऑड नंबरची सम ही ऑड येईल. इव्हन प्लस ऑड केल्यानंतर ऑड येईल म्हणजे n हा ऑड नंबर आहे आणि ऑड नंबरला 6 ने कंप्लीट डिवाइड जाऊ शकत नाही. 4 ने ऑड नंबरला इव्हन नंबरनी कंप्लीट डिवाइड जाऊ शकत नाही. सो ऑड नंबर आहे. सो हे सर्व इव्हन नंबर आहेत 4 8 6. सो 4 8 6 ने ऑड नंबरला कंप्लीट डिवाइड जाणार नाही म्हणजे ऑप्शन 4 दॅट इज नन ऑफ दिस असेल. ऑप्शन 4 दॅट इज नन ऑफ दिस. ठीक आहे. लक्षात आहे? क्लिअर होत आहे? हे रिझल्ट माहिती असले पाहिजे ते. ठीक आहे. चला जाऊयात पुढे. क्वेश्चन नंबर 63. इफ द रूट्स ऑफ द इक्वेशन पहा आता क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे c² - ab x² - 2a² - bc into x plus b² - ac = 0. ठीक आहे. आणि याचे रूट्स आहेत जे काही रूट्स आहेत ते इक्वल आहेत म्हणून सांगितले. रूट्स आर इक्वल सांगितलेलं पण आहे. पहा या सेम टाईपचा क्वेश्चन आपण नेटिझन फाउंडेशन अकॅडमीची जी काही ऑफिशियल चॅनल आहे YouTube वरती या सेम टाईपचा क्वेश्चन मी तुमच्यासोबत डिस्कस केलेला आहे क्वेश्चन पेपर डिस्कशन मध्ये. जे आपलं डाऊट सेशन आहे जे की आपण 6 मे आणि 8 मे ला घेतला होता त्या डाऊट सेशन मध्ये या सेम टाईपचा क्वेश्चन मी ऑलरेडी 6 मे ला किंवा 8 मे ला मी तुमच्यासोबत डिस्कस केलेला आहे. एक्झॅक्टली कोणत्या व्हिडिओमध्ये आहे माहिती नाहीये बट हा सेम टाईपचा क्वेश्चन मी त्या ठिकाणी डिस्कस केलेला आहे. तुम्ही पाहू शकता. तर ज्या मुलांनी अशा टाईपच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस केलेली आहे त्यांना नक्कीच हा क्वेश्चन सॉल्व्ह झालेला असू शकतो. नक्कीच सॉल्व्ह पण केला असेल या टाईपचा क्वेश्चन. तर पहा याचे रूट्स इक्वल आहेत. आता याचे रूट्स इक्वल आहेत म्हणजेच काय? रूट्स आर इक्वल याचाच रिझल्ट होतो की डी जो आहे तो इक्वल टू 0 असेल. डिस्क्रिमिनंट इक्वल टू 0. सो देअरफॉर b² - 4ac = 0. b² - 4ac 0 असेल. सो b ची व्हॅल्यू पुट करूयात आपण. काय भेटून जाईल? -2. डायरेक्ट मी लिहून टाकतो b ची व्हॅल्यू हा b असेल एवढाच.
तो डायरेक्ट लिहितो मी 4 इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस बी सी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 इंटू ए दॅट इज सी स्क्वेअर मायनस ए बी सी इंटू बी स्क्वेअर मायनस ए सी इक्वल टू 0. ठीक आहे. सो पहा या ठिकाणी 4 4 दिसतोय, दोन टर्म्स मध्ये 4 कॉमन आउट काढता येईल. तर मी 4 ला कॉमन काढलं, आतमध्ये ओपन केलं, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस 2a स्क्वेअर बी सी अशा पद्धतीने. देन नेक्स्ट पुढे 4 तर बाहेर गेलेला आहे, आतमध्ये जे पण राहिलेलं आहे त्याला आपण सॉल्व्ह करूयात. मायनस ब्रॅकेटमध्ये या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन, याच्या ब्रॅकेटचा स्क्वेअर केला, ओपन केलं ब्रॅकेटला, अशा पद्धतीने 4 बाहेर गेला, या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन सी स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस ए सी क्यूब दिसतोय, सी स्क्वेअर इंटू ए सी क्यूब मायनस ए बी क्यूब मायनस मायनस प्लस ए स्क्वेअर बी सी इज इक्वल टू 0. ठीक आहे. आणि इथं हा स्क्वेअर ब्रॅकेट सुद्धा कंप्लीट. 4 कॉमन काढलेला, हा 4 पलीकडे जाऊन 0 होऊन जातो. सो आतमध्ये काय राहील, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस 2a स्क्वेअर बी स्क्वेअर 2a स्क्वेअर बी सी मायनस या मायनसने आतमध्ये प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करा या बाहेरच्या मायनसने. सो मायनस सी स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस ए सी क्यूब प्लस ए बी क्यूब मायनस ए स्क्वेअर बी सी इक्वल्स 0. ठीक आहे. हा 4 इकडे जाऊन 0 झाला. आता याच्यामध्ये पहा, हा ही टर्म याच्यासोबत कॅन्सल, मायनस सी स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर सी स्क्वेअर कॅन्सल, आणि बाकी मग सॉल्व्ह केल्यानंतर काय येईल पहा, या ठिकाणी ए स्क्वेअर मायनस या ठिकाणी पहा याची लाईक टर्म या ठिकाणी दिसते, या ठिकाणी लाईक टर्म मायनस 2a स्क्वेअर बी सी मायनस ए स्क्वेअर बी सी दॅट इज मायनस 3a स्क्वेअर बी सी मायनस 3a स्क्वेअर बी सी. आणि पुढे काय राहिलेलं आहे, 3a स्क्वेअर बी सी पुढे राहिलेला आहे प्लस ए सी क्यूब प्लस ए बी क्यूब इज इक्वल टू 0. ठीक आहे. कॅन्सल केलं आणि लाईक टर्मला ऍड केलं, हे आलं. आता पहा या आलेल्या टर्म मध्ये सर्वांमध्ये ए प्रेझेंट दिसतोय, सो मग ए कॉमन आउट काढा, सर्वांमध्ये ए प्रेझेंट दिसतोय, सो ए कॉमन काढा. ए कॉमन काढल्यास काय राहील आतमध्ये, सॉरी या ठिकाणी ए टू द पॉवर 4 येईल, ए स्क्वेअरचा पॉवर 4 स्क्वेअर ए स्क्वेअर टू द पॉवर स्क्वेअर दॅट इज एचा पॉवर 4 येईल, हा पॉवर 4 या ठिकाणी पण पॉवर 4 दिसतोय. ए स्क्वेअर आहे, ए स्क्वेअरचा परत एक वेळेस स्क्वेअर केला ब्रॅकेटला ओपन केल्यानंतर पॉवर 4 एवढाच चेंज. ठीक आहे. चला ए कॉमन आउट काढला, आतमध्ये राहील ए क्यूब मायनस 3abc ए स्क्वेअर मधला ए के बाहेर गेला प्लस सी क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू 0. परत हा मल्टिप्लायचा ए इकडे जाऊन डिवाइड मध्ये किंवा 0 होऊन जातो. इथंच तुम्हाला दिसून येईल की एक ऑप्शन इथंच सॉर्ट आउट होतं पहा, एक ऑप्शन इथूनच सॉल्व्ह होतं की या ठिकाणी एकतर ए इज इक्वल टू 0 असेल किंवा पहा या दोन ब्रॅकेट, एक ब्रॅकेट आहे आणि एक नंबर आहे, ए कॉमन काढला आपण, एक ब्रॅकेट आणि हा एक नंबर, एकतर ए इज इक्वल टू 0 असेल कारण की जर दोन नंबरचा प्रोडक्ट 0 येतोय, म्हणजेच या दोघांपैकी ऍटलिस्ट वन ऑफ देम इज 0. एकतर ए 0 असेल किंवा हा पूर्ण ब्रॅकेट इक्वल टू 0 असेल. तर या ब्रॅकेटच्या इक्वल मध्ये 0 पुट करूयात आपण. ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब, हा ब्रॅकेटला व्यवस्थित अरेंज करतो, ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब मायनस 3abc इज इक्वल टू 0 दिसतोय. एकतर हा ए 0 असेल किंवा हा पूर्ण ब्रॅकेटची पूर्ण व्हॅल्यू 0 असेल. तर हे तर ऑप्शन मध्ये आहे. ऑप्शन 1 मध्ये ए इज इक्वल टू 0 म्हटलंय, तर ऑप्शन ए करेक्ट झाला. ऑप्शन ए इज इक्वल टू 0 असू शकतो, आहे ऑप्शन ए करेक्ट आहे. देन नेक्स्ट वन पुन्हा सांगितलंय की आता याला जर सॉल्व्ह केलं, तर ए इज इक्वल टू 0 असेल किंवा हे याला जर सॉल्व्ह केलं तुम्ही तर इथून दिसून येईल ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब मायनस 3abc इकडे जाऊन काय होईल प्लस 3abc. हा सेकंड ऑप्शन आहे. हा कसला ऑप्शन आहे, सेकंड ऑप्शन. तर सेकंड ऑप्शन सुद्धा ट्रू झाला दिसतोय, सेकंड ऑप्शन सुद्धा ट्रू होतोय, हा सेकंड ऑप्शन सुद्धा ट्रू आहे. ठीक आहे. आता हा सेकंड ट्रू आहे म्हणजेच तुम्हाला इथून दिसून येईल की याची एक आयडेंटिटी असते, याच्यावरून ए प्लस बी प्लस सी पण 0 असतो. कोणती आयडेंटिटी, हे दोन तर ट्रू झाले, पहिले दोन ऑप्शन ट्रू. आता थर्ड वन पहा, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब मायनस 3abc इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी इन ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए बी मायनस बी सी मायनस ए सी. ठीक आहे. आता आपल्याला म्हटलं ए स्क्वेअर ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब इज इक्वल टू 3abc, हे आहे म्हणजे हे सॅटिस्फाय होतं. पहा याच्या इक्वल मध्ये 0 आहे. आता हे 0 केव्हा येतं, ज्या वेळेस ए प्लस बी प्लस सी ची व्हॅल्यू 0 येते.
ए प्लस बी प्लस सी ची व्हॅल्यू जर 0 झाली तर ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब मायनस 3bc इज इक्वल टू 0च्या मल्टिप्लाय मध्ये काही उद्या 0 येईल, म्हणजे हे सॅटिस्फाय होतं. म्हणजेच मला हे सांगायचंय की हे ट्रू आहे, हे पण ट्रू आहे. आता थर्ड ऑप्शन जे दिलेलं आहे तुम्हाला तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये ते सुद्धा ट्रू आहे. ते का ट्रू आहे? कारण की याची एक आयडेंटिटी असते, याचा एक फॉर्म्युला असतो, तो नेहमी ट्रू असतो. तर याचा फॉर्म्युला असतो हा. तर हा त्यांनी सांगितलेलं आहे की याची व्हॅल्यू 0 आहे, याची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे एकतर ए प्लस बी प्लस सी 0 असेल किंवा हा तर ए प्लस बी प्लस सी पण 0 होऊन जातो. त्यामुळं तिन्ही ऑप्शन ट्रू येतात. हा पण ट्रू आहे, हा पण ट्रू आहे, हा पण ट्रू आहे. तिन्ही ऑप्शन ट्रू आहेत म्हणजे ऑल ऑफ दी अबोव. फोर्थ ऑप्शन होता ऑल ऑफ दी अबोव. सो सर्वच ट्रू असतील तिन्ही ऑप्शन्स. ठीक आहे. तर या टाईपचा सेम क्वेश्चन अशा फॉर्म्युल्यामध्ये यूज करून सेम क्वेश्चन मी आपल्या नेटिझन्स फाउंडेशनचे जे काही चॅनल आहे त्या चॅनलवरती मी डाऊट सेशन मध्ये डिस्कस केलेला होता याच टाईपचा क्वेश्चन. ठीक आहे, लक्षात आला असेल. सो यामध्ये सर्व ऑप्शन्स ट्रू येत आहेत. सो दॅट इज क्वेश्चन नंबर 63. ऑप्शन येईल तुमचं 4, दॅट इज ऑल ऑफ अबोव. क्वेश्चन नंबर 64. 64 मध्ये काय म्हटले पहा की ओरिजिन आहे OAB अशा पद्धतीने दिले. हा OAB मी एक जनरल ट्रायंगल आहे, OAB हा एक ट्रायंगल आहे असं क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे. O हा ओरिजिन आहे, ओरिजिन आहे म्हणजे त्याचे कोऑर्डिनेट्स असणार 0,0. परत A चे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेले आहेत A cos थीटा, A sin थीटा. B चे कोऑर्डिनेट्स A sin थीटा, A मायनस A cos थीटा. लक्षात येत आहे. हे तिन्ही इन्फॉर्मेशन आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेली आहे. OAB मध्ये O हा ओरिजिन आहे, ओरिजिन म्हणजेच तो कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये ओरिजिन या ठिकाणी असतो आणि याचे कोऑर्डिनेट 0,0 असतात. ते लिहिलं. A चे कोऑर्डिनेट, B चे कोऑर्डिनेट नोट डाऊन केले. पुढे काय विचारलंय, देन द लेंथ ऑफ अल्टिट्यूड फ्रॉम ओरिजिन ऑन साइड AB. ओरिजिन वरून AB साइड वरती जो अल्टिट्यूड ड्रॉ केलाय या अल्टिट्यूडची लेंथ सांगायची. ठीक आहे, समजा ही OD आहे, OD, तर या OD ची लेंथ सांगायची. OD अल्टिट्यूड, OD ची लेंथ सांगायची. ठीक आहे, कसं सांगणार पहा, बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युला यूज करायचे फक्त, डिस्टन्स फॉर्म्युला. ठीक आहे. सो डिस्टन्स फॉर्म्युला जर यूज केला तर OA ची लेंथ भेटून जाईल A. कॅल्क्युलेट करून पाहता, हे मी देणार नाही. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही OA मध्ये डिस्टन्स फॉर्म्युला यूज कराल तर cos स्क्वेअर थिटा sin स्क्वेअर थिटा 1 भेटून जाईल. तर OA ची लेंथ A भेटेल. सिमिलरली OB ची लेंथ सुद्धा A भेटेल. ठीक आहे, सिमिलरली OB इज इक्वल टू A आणि AB इज इक्वल टू भेटून जाईल √2A. AB इज इक्वल टू काय भेटून जाईल, √2A. हे सर्व तुम्हाला डिस्टन्स फॉर्म्युलाचा यूज करून हे 3 चेक करून घ्यायचे आणि या तिन्हीवरून तुम्हाला दिसून येईल की ट्रायंगल OAB इज आयसोसिलस ट्रायंगल. हा कसला ट्रायंगल आहे, आयसोसिलस ट्रायंगल आहे. आणि आयसोसिलस ट्रायंगल मध्ये आपल्याला माहिती आहे की परपेंडिक्युलर जो आहे तो या बेसला बायसेक्ट करतो. परपेंडिक्युलर बायसेक्ट्स द बेस AB. So therefore AD is equal to DB is equal to half of AB. ठीक आहे, हाफ ऑफ AB. सो देअरफॉर म्हणून इथून आपल्याला सांगता येईल AD आणि DB काय असतील, AB च्या हाफ. AB ची लेंथ किती आहे, √2A आणि त्याचा काय घ्यायचा आपल्याला हाफ. सो किती भेटून जाईल, A/√2. ठीक आहे, सो इथून तुम्हाला दिसून येईल की हा A/√2 भेटला. DB किती भेटला, A/√2. हा A आहे. तर तुम्हाला पायथागोरस थेरम वापरून आता या राईट अँगल ट्रायंगल मध्ये पायथागोरसचा थेरम वापरून तुम्हाला याची लेंथ काढता येईल. सो काढून घेऊयात पायथागोरस थेरम मध्ये की OB स्क्वेअर इज इक्वल टू OD स्क्वेअर प्लस DB स्क्वेअर. सो OD किती आहे काढायचं आपल्याला. OB आहे A स्क्वेअर. OD फाइंड आउट करायचे, OD ची लेंथ फाइंड आउट करायची. DB किती आहे, DB आहे A/√2 ब्रॅकेट स्क्वेअर. सो A स्क्वेअर हा प्लस इकडे मायनस A स्क्वेअर अपॉन 2 इज इक्वल टू OD स्क्वेअर. सो देअरफॉर OD स्क्वेअर इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय करून जर सॉल्व्ह केला तर A स्क्वेअर अपॉन 2. देअरफॉर OD इज इक्वल टू येतोय A/√2. OD ची व्हॅल्यू काय येते, A/√2. सो ODB याच्यामध्ये मी पायथागोरस थेरम वापरला. पायथागोरस थेरम लक्षात येते कशा पद्धतीने सॉल्व्ह केलं. डिस्टन्स फॉर्म्युलावरून तिन्ही साइड काढले. तिन्ही साइड काढल्यानंतर आयसोसिलस ट्रायंगल भेटला. आयसोसिलस ट्रायंगल भेटल्यानंतर आयसोसिलस ट्रायंगलचा रिझल्ट आहे परपेंडिक्युलर बायसेक्ट करतो बेसला आणि अशा प्रकारे आपण बेसची लेंथ काढली. साइडची लेंथ ऑलरेडी माहिती होती आणि त्याच्यावरून आपण अल्टिट्यूड काढून घेतला. दॅट इज A/√2 म्हणजे ऑप्शन 3. ऑप्शन 3. ठीक आहे, लक्षात आला असेल. ओके,
चला जाऊयात पुढे. क्वेश्चन नंबर 65. 65 मध्ये पहा, हा 65 चा जो क्वेश्चन नंबर आहे तो जेईई एक्झाम, JEE एक्झाम 2011 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे ऍज इट इज. 2011 लिहून घ्या. मी तुम्हाला बुक मध्ये हा ऍज इट इज क्वेश्चन दाखवू शकतो. जो क्वेश्चन नंबर 65 आहे तो ऍज इट इज क्वेश्चन हा JEE एक्झाम मध्ये तुम्हाला दिसेल. आणि त्याच ठिकाणी तुम्हाला नेटिझन्स फाउंडेशनची जी काही टेस्ट सिरीज आहे, प्रिव्हियस इयरची जी काही टेस्ट सिरीज होती शाहू कॉलेजची, त्या टेस्ट सिरीज मध्ये हा क्वेश्चन आपण ऍज इट इज टाकलेला आहे. जो क्वेश्चन नंबर 65 ऍज इट इज क्वेश्चन. ठीक आहे, लक्षात येतंय तुम्हाला? हे आपण ऍज इट इज क्वेश्चन आपल्या पेपरमध्ये टाकलेला आहे, टेस्ट सिरीज मध्ये टाकलेला आहे. सो राहुल सेव्स ₹2000 इन ईच ऑफ फर्स्ट 3 months. तर पहिल्या 3 months म्हणजे 200, 200 आणि 200. ठीक आहे, 200, 200. पहिल्या 3 months मध्ये राहुलने 200, 200 आणि 200 सेव्हिंग केली. आणि 3 months नंतर मग त्याची सेव्हिंग वाढायला सुरू झाली. किती रुपीजनी? 40 रुपीजनी. म्हणजे 3 महिन्यानंतर 240, देन 280, देन 280, देन 320 अशा पद्धतीने पुढे सेव्हिंग वाढत गेली. लक्षात येत आहे? तर या ठिकाणी त्या राहुलने सुरुवातीला 200, 200, 200 असे 3 महिने सेव्हिंग केली. देन 3 महिन्यानंतर त्याची सेव्हिंग एका पर्टिक्युलर एका सेम अंतराने वाढत गेली. 40-40 रुपयांनी त्यांची सेव्हिंग वाढत गेली. 4th मंथला 240, 5th मंथला परत अगेन 40 रुपीजनी इन्क्रीज झाली अशा पद्धतीने. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलंय की टोटल सेव्हिंग फ्रॉम द स्टार्ट ऑफ द सर्व्हिस विल बी ₹11,040. टोटल सेव्हिंग दिलेली आपल्याला. टोटल सेव्हिंग इज इक्वल टू 11,040 रुपीज. तर एवढी सेव्हिंग करण्यासाठी त्याला टोटल किती मंथ्स लागतील असा क्वेश्चन आहे. एवढी सेव्हिंग करण्यासाठी त्याला टोटल किती मंथ्स लागतील असा क्वेश्चन आहे. तर पहा, हे आहे टोटल 3 मंथची सेव्हिंग. इथं या ठिकाणी मी लिहितो वरच्या साईडला. ही आहे 3 मंथ्सची सेव्हिंग आहे. ठीक आहे, आणि याच्या पुढे किती मंथ्स लागले तर माहिती नाही. दॅट इज n मंथ्स लागले असतील. n मंथ्स. लक्षात येते? एपी कुठून स्टार्ट करायचे हे तुमच्या मनावर आहे. काही जण म्हणतील सर मी 240 पासून एपी स्टार्ट केली. काही जण म्हणतील नाही सर आम्ही 200 देन 240 घेतला, आम्ही 200 पासून एपी चालू केली. तर तुम्ही जर इथून एपी चालू केलात आणि याला जर n कन्सिडर केलात, या 200 पासून चालू करून n कन्सिडर केलात, तर हे अगोदरचे 2 महिने. तर 200 पासून स्टार्ट केलात, पुढे गेलात तर n+2. जर तुम्ही पहिले 3 महिने काहीच केलं नाही, तुम्हाला माहिती आहे पहिले 3 मंथ्स मध्ये सेव्हिंग आहे 200, 200, 200. तर पहिले 3 मंथ्स आणि त्याच्या पुढून जर एपी तुम्ही स्टार्ट केलात की 240 ही एपीची फर्स्ट टर्म, 280 सेकंड टर्म, तर हे n आणि याच्या अगोदरचे 3, तर टोटल होणार n+3. लक्षात येते? एपी कशी स्टार्ट करायची हे तुमच्या मनावर आहे. आन्सर मात्र सेम येणार. बट एपी कुठून सुरुवात करायची तुमच्या मनावर आहे. 200 पासून करायची का 240 पासून एपीची सुरुवात करायची तुमच्या मनावरती. ठीक आहे. सो मी कसं घेईन? मी घेईन या ठिकाणी कन्सिडर करेन की पहिले 3 मंथ्स आणि 3 मंथ्सच्या नंतर एपी स्टार्ट झाली. दिसतंय 240 पासून एपी स्टार्ट झाली. काय म्हणतील 200 पासून, कुठूनही चालतं. सो 240 पासून मी एपी स्टार्ट केली. एपीची फर्स्ट टर्म असेल 240 आणि याच्या पुढे किती मंथ्स लागले माहिती नाही, दॅट इज n मंथ्स असं कन्सिडर केलं. सो मग मला इथे लिहून टाकता येईल आपल्याला आन्सर मध्ये. लेट द टाइम टेकन. सो टोटल किती टायमिंग असेल मग एवढी सेव्हिंग करण्यासाठी टोटल किती टायमिंग लागेल? हा याच्या पुढे n मंथ्स आणि अगोदरचे 3 मंथ्स, तर टोटल टाइम लागेल n+3. हे इम्पॉर्टंट गोष्ट आहे. सो लेट द टाइम टेकन टू सेव्ह ₹11,040 इज n+3 months. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. मुलं इथं खूप रॉंग होऊ शकतात. याच्या पुढे 240च्या पुढे n मंथ्स आणि त्याच्या अगोदरचे 3 मंथ्स असा टोटल सेव्हिंग करण्यासाठी लागलेला टायमिंग n+3 मंथ्स आणि टोटल सेव्हिंग किती आहे 11,040. एवढी सेव्हिंग करण्यासाठी जो लागलेले मंथ्स आहेत ते आहेत n+3. लक्षात येत आहे? आता सॉल्व्ह करायला स्टार्ट करूयात आपण. सो फर्स्ट 3 months he saves 200 rupees consecutively, 200 rupees each month असं म्हणता येईल. ठीक आहे. सो देअरफॉर आता आपण फॉर्म्युला लिहून टाकूयात. आता आपल्याकडे टोटल मंथ्स झाले n+3 मंथ्स. सो फॉर्म्युला असेल n+3 मंथ साठी
टोटल टर्म एस एन ऑफ, सो फॉर्म्युला काय येईल n+3, किंवा मग मला असं लिहिता येईल की आपल्याकडे सम आहे, ठीक आहे. सो काय काय पहिल्या 3 मंथ्स मधले 200 + 200 + 200, पहिल्या 3 मंथच्या सेव्हिंगची ऍडिशन 200 + 200 + 200 प्लस त्याच्यानंतर एपी सुरू झाली, त्याच्यानंतर एपी सुरू झाली, म्हणून मी इथं फॉर्म्युला डायरेक्ट लिहित नाही, त्याच्यानंतर एपी सुरू झाली. एपीची फर्स्ट टर्म 240, टोटल टर्म्स n, सो मी n/2 लिहितो या ठिकाणी, n/2 फॉर्म्युला n/2 + 2 * a दॅट इज 240, कारण की मी फर्स्ट टर्म याला कन्सिडर केले 240 ला, प्लस n-1 डी किती आहे 40, दिसतंय 40 रुपीजनी सेव्हिंग इन्क्रीज होत गेली, सो D40 आणि इक्वल टू या सर्वांची, या फर्स्ट 3 मंथची सेव्हिंग आणि देन फर्स्ट 3 मंथच्या सेव्हिंगचा सम प्लस राहिलेल्या n मंथच्या सेव्हिंगचा सम, या सर्वांचा सम केल्यास किती यायला पाहिजे 11,040, असं त्यांनी क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे. इथंपर्यंत ज्याचं करेक्ट आहे त्याला पुढे काहीच अडचण येणार नाही. लक्षात येतोय मी काय केलं ते? ओके, इथंपर्यंत करेक्ट यायला पाहिजे, क्वेश्चन करेक्ट बनवता आला पाहिजे आणि सुरुवातीचा अप्रोच करेक्ट असला पाहिजे की सुरुवातीला 3 महिने 200 200 200 आणि त्याच्यानंतर किती मंथ्स लागतील ते माहिती नाही, 11,040 येण्यासाठी त्याच्यानंतर किती मंथ्स लागतात तर n मंथ्स लागतात. तर हे n मंथ्स आणि अगोदरचे 200 200 200 हे 3 मंथ्स, तर टोटल टाइम पिरियड आहे n+3 टाइम पिरियड आहे. मग फॉर्म्युला डायरेक्ट वापरता येत नाही, सम ऑफ n+3 टर्म्स आहेत, तर मी डायरेक्ट फॉर्म्युला वापरण्यापेक्षा तर मी काय केलं की एपी इथून स्टार्ट आहे, जिथून एपी स्टार्ट आहे तिथे एपीचा फॉर्म्युला वापरा. इथं सुरुवातीला एपी नाहीये, जर सुरुवातीला एपी नाहीये तर मी जस्ट त्यांची ऍडिशन केली आणि जिथून एपी स्टार्ट होते त्या ठिकाणी फॉर्म्युला पुट केला. ठीक आहे, सो याला सॉल्व्ह करूयात. हा येतो 600 + n/2 इन ब्रॅकेट, इथे किती येईल या ठिकाणी जर 40 कॉमन आउट काढता येतो, n/2 × 40 जर कॉमन आउट काढला तर इथून 40 कॉमन आउट काढला तर किती येईल 12 प्लस n-1 इज इक्वल टू 11,040. सो 40 कॉमन काढलेला कॅन्सल होऊन जाईल, हा प्लस 600 पलीकडे जाईल, 20n 12 प्लस n दॅट इज 12 - 1 किती येईल 11 + n इज इक्वल टू 11,040 - 600. ठीक आहे, इथपर्यंत आलं. आता याला सॉल्व्ह करायचे तर तुम्हाला इथून एक क्वाड्रॅटिक भेटेल. काय भेटेल? क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो काय असेल ती इक्वेशन मी डायरेक्ट लिहून टाकतो आता. सो 20n² दिसतो ना, 20n², ओके, प्लस 220n आणि या ठिकाणी सबट्रॅक्शन काय येईल 11,040 - 600, 11,040 - 600, सो 0 4 4 आणि या ठिकाणी 10,440. तर राईट हँड साईडला प्लस 10,000 येईल, लेफ्ट हँड साईडला जर शिफ्ट केला तर मायनस येऊन जाईल. अशा पद्धतीने हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला भेटेल. ठीक आहे, आता पहा हे क्वाड्रॅटिक भेटलेलं आहे, तर हे खूप मोठे कोएफिशियंट आहे, त्याला स्मॉल करून घ्या. n² + 110 20 ने डिवाइड करून टाकूयात आपण, 20 ने 11n - 522 इक्वल टू 0. 20 ने डिवाइड केल्यास काय येईल 522. हे क्वाड्रॅटिक भेटलो. आता लक्षात आलं इथपर्यंत. n ची 2 व्हॅल्यूज भेटतील. आता n इज इक्वल टू एक तर आपल्याला भेटेल n इज इक्वल टू 18 भेटेल आणि n इज इक्वल टू -19 भेटेल, -19. हे आता क्वाड्रॅटिकचे रूट्स काढायचे तुम्हाला या ठिकाणी. प्लस -29 भेटेल या ठिकाणी, n इज इक्वल टू -29. यांच्या 2 व्हॅल्यूज भेटतील, यांच्या 2 व्हॅल्यूज प्लस 18 -29. सो -29 तर असू शकत नाही, कारण की n आपण नंबर ऑफ मंथ्स काही निगेटिव्ह असणार नाहीत, म्हणून याला तर मी रिजेक्ट करेन, म्हणून n ची व्हॅल्यू 18 आहे. सो n+3 ची व्हॅल्यू किती असेल मग टोटल टायमिंग, हा n ची व्हॅल्यू 18 आली आहे, म्हणजे एवढे मंथ्स या 240 पासून पुढे लागलेले आहेत 18 मंथ्स, 18 मंथ्स. बट अगोदरचे पण 3 मंथ्स आहेत. टोटल टायमिंग किती आहे आपला 11,400 सेव्ह करण्यासाठी टोटल टायमिंग आहे n+3, फक्त n नाहीये. मग काही मुलं गडबडीमध्ये यांचा आलेला आन्सर टिक मारून टाकतात, बट तसं नाहीये. आपल्याला टोटल एवढे पैसे सेव्ह करण्यासाठी 11,040 सेव्ह करण्यासाठी n+3 मंथ्स लागले होते. n+3 दॅट इज 18+3 म्हणजे टोटल टायमिंग असेल 21 मंथ्स. टोटल टायमिंग काय लागेल आपल्याला 21 मंथ्स. लक्षात आलं असेल. फक्त क्वाड्रॅटिक कसं फॉर्म केलं हे मी सांगितलं. क्वाड्रॅटिक तुम्हाला बनवायचे, क्वाड्रॅटिकचे रूट्स तुम्हाला काढायचे. ठीक आहे, 21 मंथ्स. सो ऑप्शन काय असेल? ऑप्शन असेल 2. क्वेश्चन नंबर 65 ऑप्शन 2 21 मंथ्स.
चला जाऊयात पुढे. क्वेश्चन नंबर 66. काय म्हटलेलं क्वेश्चन नंबर 66 मध्ये अशा प्रकारे दिलेलं आहे तुम्हाला x-2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y-3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट x-3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y-2 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, आपल्याला व्हॅल्यू काढायला सांगितली मॉड ऑफ x मायनस y ची, ही व्हॅल्यू काढायची. सो या इक्वेशनला सॉल्व्ह करूयात आणि पाहूयात x आणि y मध्ये एक इक्वेशन भेटतं आणि x ची टर्म इन टर्म्स ऑफ y काढली, x ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ y भेटते, भेटलेली x ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ y याच्यामध्ये पुट करणार, आपण मॉड्युलस काढून घेणार. पाहूयात काय येतं. सो स्क्वेअरिंग x आणि y ची व्हॅल्यू काढण्यासाठी स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. अगोदर दोघांचे स्क्वेअर रूट रिमूव्ह करूयात आपण. स्क्वेअर रूट रिमूव्ह करून टाकले x-2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y-3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस x-3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y-2 ब्रॅकेट स्क्वेअर. सो x स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 प्लस y स्क्वेअर मायनस 6y प्लस 9 x स्क्वेअर मायनस 6x प्लस 9 y स्क्वेअर मायनस 4y प्लस 4 y स्क्वेअर x स्क्वेअर y स्क्वेअर x स्क्वेअर कॅन्सल. सो या ठिकाणी भेटून जाईल 2x, हा मायनस 4 इकडे आला मायनस 2y, 9 प्लस 4 13, 9 प्लस 4 13 कॅन्सल 0. सो x इज इक्वल टू y भेटतोय, x इज इक्वल टू y भेटतोय. x ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ y भेटते, हे मी सांगितलं होतं, x ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ y. सो आलेली व्हॅल्यू पुट करा, y x च्या ठिकाणी y पुट केला, काय येते व्हॅल्यू 0. ठीक आहे, काय येते व्हॅल्यू 0 येते व्हॅल्यू. सो मॉड ऑफ x मायनस y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला, x इज इक्वल टू y, तर x च्या ठिकाणी y पुट केला, y मायनस y 0. सो व्हॅल्यू येईल 0. सो क्वेश्चन नंबर 66 चा आन्सर भेटून जाईल ऑप्शन 1, दॅट इज 0. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 67. The radii of two circles are 8 cm and 6 cm respectively. Then radius of circle having area equal to sum of the areas of two circle. So area of required circle, ज्या सर्कलचा आपल्याला एरिया काढायचे किंवा ज्या सर्कलची रेडियस काढायचे त्या सर्कलचा एरिया इज इक्वल टू एरिया ऑफ सर्कल विथ रेडियस 8 with radius, area, sum of the areas of radii with 8 centimeter and 6 centimeter. हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात येते. एरिया ऑफ रिक्वायर्ड सर्कलचा जो एरिया आहे तो कशाच्या इक्वल मध्ये असेल तर ती क्वेश्चन मध्ये दिलेली आहे. रिक्वायर्ड एरिया, ज्या सर्कलची रेडियस काढायचे त्या सर्कलचा एरिया अगोदर काढावा लागेल. सर्कलचा एरिया बद्दल माहिती दिली आहे. सो रिक्वायर्ड सर्कलचा जो एरिया आहे तो 8 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर रेडियस असणाऱ्या सर्कलच्या एरियाच्या समच्या इक्वल मध्ये. सो दॅट्स वाय पाय इंटू 8 स्क्वेअर प्लस पाय इंटू 6 स्क्वेअर हा असेल दोन सर्कलच्या एरियाचा सम. सो 64 पाय प्लस 100 पाय, सॉरी 36 पाय, 6 चा स्क्वेअर 36, दोघांची ऍडिशन केली 100 पाय. 100 पाय आला हा रिक्वायर्ड सर्कलचा एरिया. सो रिक्वायर्ड सर्कलचा एरिया, सो रिक्वायर्ड सर्कलच्या एरियाचा फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर. रिक्वायर्ड सर्कलच्या एरिया फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर. सो पाय पाय गेट कॅन्सल झाला आणि जो रिक्वायर्ड जो सर्कल होता त्या रिक्वायर्ड सर्कलची रिक्वायर्ड रेडियस जी असेल आर स्क्वेअर इज इक्वल टू आर 100. सो आर इज इक्वल टू 10. त्या रिक्वायर्ड सर्कलचा जो एरिया होता, रिक्वायर्ड सर्कलचा एरियाला 100 पाय आणि त्या रिक्वायर्ड सर्कलचा एरिया 100 पाय, तर रिक्वायर्ड सर्कलची रेडियस मी कॅपिटल आर कन्सिडर केली, तर रिक्वायर्ड सर्कलची जी रेडियस आहे ती असेल 10. सो दॅट इज क्वेश्चन नंबर 67 चा ऑप्शन असेल 2, 10. लक्षात येतोय. ही कंडिशन जी आहे एवढी कंडिशन तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेली आहे. क्वेश्चन मधील कंडिशन वरून हे इक्वेशन बनतं. हे इक्वेशन बनल्याच्या नंतर मग तुम्हाला फक्त एवढंच कन्सिडर करायचं आहे की तुम्ही ज्या सर्कलचा तुम्ही एरिया काढलात त्या सर्कलची रेडियस काढायची होती, तर त्या सर्कलची एरिया भेटला 100 पाय, तर रेडियस काहीतरी आर असेल, तर सर्कलची रेडियस आर असेल. सो मी त्याला कॅपिटल आर कन्सिडर केलं, पाय पाय गेट कॅन्सल झाला, तर रेडियस भेटून जाते 10. सो रेडियस विचारली होती. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 68.
क्वेश्चन नंबर 68 मध्ये पहा, हा तर ऑप्शन वरूनच क्वेश्चन सॉल्व्ह होतो. ए बाय बी इज इक्वल टू सी बाय डी. ठीक आहे, तर फर्स्ट ऑप्शन आहे ए बाय सी प्लस बी बाय डी इज बी प्लस डी अंडर रूट ए सी अपॉन अंडर रूट बी डी. ए बाय बी इज इक्वल टू सी बाय डी इज इक्वल टू ए डी प्लस बी सी अपॉन बी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर. हे आहे सेकंड ऑप्शन, हे आहे फर्स्ट ऑप्शन. फर्स्ट याला सेकंड, थर्ड a plus b upon a minus b is equal to c plus d upon c minus d. Fourth one, a minus b upon a plus b is equal to c plus d upon c minus d. तर आपला ऑप्शन जे आहे तो फर्स्ट ऑप्शन आहे. फर्स्ट आणि सेकंड विच आर ट्रू, विच ऑफ फॉलोइंग आर ट्रू. पहा मी कंप्लीट क्वेश्चन लिहितोय कारण की आन्सर वरून या ऑप्शन वरूनच आन्सर भेटणार आहे, तुम्हाला काही आन्सर काढण्याची गरज नाही. फर्स्ट अँड सेकंड ओनली. दुसरा ऑप्शन आहे फर्स्ट सेकंड अँड थर्ड ओनली. थर्ड ऑप्शन आहे सेकंड थर्ड फोर्थ ओनली आणि फोर्थ ऑप्शन आहे ऑल. ठीक आहे, आता नीट लक्ष द्या, काहीही सॉल्व्ह करण्याची गरज नाही, फक्त एकच गोष्ट आहे याच्यामध्ये. हे माहिती आहे तुम्हाला, हा रेशोचा आहे, रेशो ए बाय बी इज इक्वल टू सी बाय डी. तर या रेशो बद्दल आपण लगेच सांगू शकतो की रेशो म्हटलं की रेशोच्या प्रॉपर्टीज आठवल्या पाहिजेत. कॉम्पोनेंटो, डिव्हिडेंटो, इन्व्हर्टेंटो अशा पद्धतीने. तर पहा याच्याकडे पाहिलं आणि या चार ऑप्शन्स कडे पाहिलं तर हे ऑप्शन लगेच म्हणू शकतो की थर्ड वन ट्रू आहे. का ट्रू आहे? कॉम्पोनेंटो डिव्हिडेंटो, न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर ऍड केला, न्यूमरेटर मधून डिनॉमिनेटर सबट्रॅक्ट केला दोन्ही साईडला. तर हा आहे कॉम्पोनेंटो डिव्हिडेंटो. दिसतोय कॉम्पोनेंटो डिव्हिडेंटो. त्याच्यानुसार हा ट्रू होतो, 100% ट्रू होतो. हा ट्रू होत असेल तर या ठिकाणी पहा लेफ्ट हँड साईडचा रेसिप्रोकल घेतलाय, मग राईट हँड साईडचा पण रेसिप्रोकल घ्यायला पाहिजे होता. दिसतंय हा ट्रू आहे तर याचा रेसिप्रोकल घेतल्यानंतर सुद्धा ट्रू यायला पाहिजे, बट इकडे रेसिप्रोकल घेतला नाहीये. इकडे फक्त लेफ्ट हँड साईडचा रेसिप्रोकल घेतला, राईट हँड साईडचा रेसिप्रोकल घेतला नाही. त्यामुळं हे जर ट्रू असेल तर हे 100% फॉल्स असेल. हे 100% फॉल्स असेल. ठीक आहे, तर एक फॉल्स झाला. आपल्याला कोणते कोणते ट्रू आहेत असं विचारले. एक फोर्थ फॉल्स झाला. फोर्थ फॉल्स झाला म्हणजेच सगळेच्या सगळे तर करेक्ट असू शकत नाहीत. त्यामुळं फोर्थ ऑप्शन तर कट झालं. म्हणजे मी ऑप्शनला रिजेक्ट करतोय. ही सुद्धा खूप इम्पॉर्टंट मेथड आहे आन्सर सॉल्व्ह करण्यासाठी. याच्यावरून सुद्धा खूप क्वेश्चन कमी टायमिंग मध्ये सॉल्व्ह होतात. आता हा कमी टायमिंगचाच क्वेश्चन आहे. जे सॉल्व्ह करत बसले त्याच्यापेक्षा खूप कमी टायमिंग मध्ये इथून सॉल्व्ह होतो. कसं पहा, लक्षात आलं, हा तर ट्रू आहे, डायरेक्ट लॉ वापरला हा ट्रू. हा ट्रू आहे तर हा ट्रू होणार नाही कारण की याच्या दोन्ही साईडचा रेसिप्रोकल करायला पाहिजे होता. इकडे रेसिप्रोकल झालाय तर इकडे सुद्धा सी मायनस डी वरती जायला पाहिजे होता. तर इकडं अशा पद्धतीने दोन्ही साईडला इन्व्हर्स केलेलं नाहीये, दोन्ही साईडचा रेसिप्रोकल घेतलेला नाहीये. त्यामुळे हा फॉल्स. हा फॉल्स म्हणजेच फोर्थ ऑप्शन तर येणार नाही. देन जाऊयात पुढे. आता बाकीच्या ऑप्शन्स मध्ये पहा, थर्ड 100% ट्रू आहे. थर्ड तर परफेक्ट, थर्ड हा 100% ट्रू आहे. तर याच्यामध्ये थर्ड ऑप्शन ट्रू मध्ये दिलेलं नाहीये, याच्यामध्ये थर्ड ऑप्शन नाहीये, तर म्हणजे हा पण येणार नाही. हे पण तुमच्या आन्सर मध्ये असणार नाहीये. आता राहिलं फर्स्ट सेकंड थर्ड आणि सेकंड थर्ड फोर्थ. ठीक आहे, आता दोन ऑप्शन्स राहिले, दोन तर कट झाले, आता दोन ऑप्शन्स राहिले, फर्स्ट सेकंड थर्ड, सेकंड थर्ड फोर्थ. फोर्थ तर करेक्ट असणारच नाही ना, फोर्थ तर करेक्ट असणारच नाही. त्यामुळे हा करेक्ट असणार नाही, म्हणजे 100% हा करेक्ट असेल. ऑप्शन 2 फर्स्ट सेकंड अँड थर्ड करेक्ट. काही सॉल्व्ह करण्याची गरज नाही, फक्त एका याच्यावरून सॉल्व्ह केलं. ठीक आहे, लक्षात आलं. सो क्वेश्चन नंबर 68 एकदम जबरदस्त पद्धतीने हे काहीही टच न करता फक्त एक रूल वापरला आणि लॉजिक वापरून याचा आन्सर आपण सांगितलेले. सेकंड वन करेक्ट. क्वेश्चन नंबर 68 चं काय असेल? दॅट इज 2 फर्स्ट सेकंड थर्ड करेक्ट. ठीक आहे, अशा पद्धतीने लक्षात आला असेल तुमच्या. ओके, चला जाऊया पुढे. क्वेश्चन नंबर 69 काय म्हटलंय 69 मध्ये की मॅक्सिमम व्हॅल्यू वाढायचे पहा. साइन स्क्वेअर एक्स प्लस 2 कॉस स्क्वेअर एक्स मायनस 3 मॅक्सिमम व्हॅल्यू. ठीक आहे, ऑफ याची मॅक्सिमम व्हॅल्यू काढायची. चला सॉल्व्ह करूयात. याला थोडंसं सॉल्व्ह करायचंय, जेवढं सिम्प्लिफाय करता येईल, लहान करता येईल. इथं दोन ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत. जर एकाच ट्रिग्नोमेट्रिक रेशो मध्ये जर कन्वर्ट करता आलं तर याची मॅक्सिमम व्हॅल्यू वगैरे काढता येते. कारण की आपल्याला माहिती आहे, आपल्याला इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट हा माहिती असला पाहिजे की साइन एक्स ची व्हॅल्यू मॅक्सिमम 1 पर्यंत असते आणि मिनिमम -1 पर्यंत असते. सिमिलरली कॉस एक्स ची व्हॅल्यू
मॅक्सिमम 1 पर्यंत असते, मिनिमम -1 पर्यंत असते. तर आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यू काढायचे. तर हे साइन एक्स आणि कॉस एक्सच्या मॅक्सिमम मिनिमम व्हॅल्यू बद्दल माहिती आहे. तर याचा यूज करून आपल्याला याची मॅक्सिमम व्हॅल्यू काढायची या दिलेल्या इक्वेशनची, या दिलेल्या ट्रिग्नोमेट्रिक रेशोची. सो याची काढूयात आपण मॅक्सिमम व्हॅल्यू. सो याला थोडंसं सिम्प्लिफाय करतो. sin स्क्वेअर एक्स प्लस 2 cos स्क्वेअर एक्स आहे. 2 cos स्क्वेअर एक्सला मी असं लिहू शकतो, cos स्क्वेअर एक्स प्लस cos स्क्वेअर एक्स -3. ठीक आहे. सो sin स्क्वेअर एक्स प्लस cos स्क्वेअर एक्स दॅट इज 1 प्लस cos स्क्वेअर एक्स -3. सो 1 दॅट इज आयडेंटिटी झाली. sin स्क्वेअर एक्स प्लस cos स्क्वेअर एक्स 1 आयडेंटिटी. सो cos स्क्वेअर एक्स 1 -3 दॅट इज -2. 1 -3 दॅट इज -2. आता इथं येऊन एकाच ट्रिग्नोमेट्रिक रेशोमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. आता याच्यावरून तुम्ही पहा cos स्क्वेअर एक्स, cos एक्स ची व्हॅल्यू, cos एक्स ची रेंज तुम्हाला माहिती आहे. जर स्क्वेअरिंग केली cos स्क्वेअर एक्स, cos एक्स ची व्हॅल्यू 1 to -1 आहे. जर मी cos स्क्वेअर एक्स जर केलं दोन्ही सगळ्यांचं, या पूर्ण इक्वेशनचा जर मी या पूर्ण इनइक्वालिटीला जर मी स्क्वेअर केला तर cos स्क्वेअर एक्स ची मॅक्सिमम व्हॅल्यू 1च असेल, कारण की 1 चा स्क्वेअर 1. बट स्क्वेअर केल्यानंतर जी पण व्हॅल्यू येते ती पॉझिटिव्ह येते. स्क्वेअर केल्यानंतर जी पण व्हॅल्यू येते ती पॉझिटिव्ह येते. त्यामुळं या cos स्क्वेअर एक्स ची मिनिमम व्हॅल्यू काय असणार? मिनिमम व्हॅल्यू 0 असणार. मिनिमम व्हॅल्यू 0 असणार, कारण की स्क्वेअर केलाय. cos एक्स ची मिनिमम व्हॅल्यू -1, बट स्क्वेअर केल्यानंतर व्हॅल्यू ही कशी येणार? पॉझिटिव्ह 0 किंवा 0 पेक्षा मोठी येणार. म्हणून cos स्क्वेअर एक्स ची मिनिमम व्हॅल्यू 0, मॅक्सिमम व्हॅल्यू 1 ला 1 ॲज इट इज राहील. ठीक आहे. तर आता आपल्याला याची मॅक्सिमम व्हॅल्यू काढायची. लक्षात घ्या, आता या सगळ्याची मॅक्सिमम व्हॅल्यू काढायची, या टोटलची याची मॅक्सिमम व्हॅल्यू काढायची, याची मॅक्सिमम व्हॅल्यू काढायची, म्हणजे याची मॅक्सिमम व्हॅल्यू काढायची, कारण की याच्या इक्वल मध्ये हा आलाय. आता याची मॅक्सिमम व्हॅल्यू काढण्यासाठी cos स्क्वेअर एक्स ची मॅक्सिमम व्हॅल्यू पुट केली की या सगळ्यांची याची मॅक्सिमम व्हॅल्यू येते. लक्षात येते? cos स्क्वेअर एक्स ची जर मी मॅक्सिमम व्हॅल्यू पुट केली तर याची मॅक्सिमम व्हॅल्यू, याची मॅक्सिमम आली म्हणजे याचीच मॅक्सिमम व्हॅल्यू येईल. ठीक आहे. सो cos स्क्वेअर एक्स ची मॅक्सिमम व्हॅल्यू काय असते? 1. सो cos स्क्वेअर एक्स ची मॅक्सिमम व्हॅल्यू 1, 1 -2 दॅट इज -1. cos स्क्वेअर एक्स ची मॅक्सिमम व्हॅल्यू काय आली? 1. दिसते cos स्क्वेअर एक्स ची मॅक्सिमम व्हॅल्यू 1. ती कशावरून काढली? याच्यावरून. ही रेंज तर माहितीच असली पाहिजे. cos एक्स ची cos एक्सचा स्क्वेअर केला तर cos स्क्वेअर एक्स ची व्हॅल्यू कमीत कमी 0 असते, मॅक्सिमम काही असेल. मॅक्सिमम कुठपर्यंत असेल? 1 चा स्क्वेअरिंग केल्यानंतर मॅक्सिमम 1 होता, 1 चा स्क्वेअर केल्यास 1च येतो. सो मॅक्सिमम व्हॅल्यू 1. सर cos स्क्वेअर एक्स ची मॅक्सिमम व्हॅल्यू 1 आहे, तर cos स्क्वेअर एक्स ची मॅक्सिमम व्हॅल्यू पुट केली तर याची या पूर्णची मॅक्सिमम व्हॅल्यू भेटेल. या पूर्णची मॅक्सिमम व्हॅल्यू म्हणजे याच्या इक्वल मध्ये हा, याची पण मॅक्सिमम व्हॅल्यू भेटेल 1 -2 दॅट इज -1. तर याची मॅक्सिमम व्हॅल्यू भेटते -1. -1 म्हणजेच ऑप्शन किती होतोय? दॅट इज 1. क्वेश्चन नंबर 69 ऑप्शन 1. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 70. क्वेश्चन नंबर 70 सुद्धा पहा काय म्हटलेलं आहे. एकदम सिंपल, म्हणजे पेन न उचलता याचं सुद्धा आन्सर येतं. पहा क्वेश्चन नंबर 70. 20% मार्क्स, क्वेश्चन मध्ये काय लिहिलंय ते मी सांगतो आणि त्याच्यावरून मी डायरेक्ट आन्सर सांगणार आहे. 20% मार्क्स in an examination fails by 30 marks. 32% marks in an examination passed by gets 32 marks in an examination gets 42 marks more than the pass marks. ठीक आहे. तर आपल्याला पासिंग पर्सेंटेज काढायचे. पासिंग पर्सेंटेज. ठीक आहे. पासिंग पर्सेंटेज काढायचे आणि ऑप्शन पण लिहून देतो. ऑप्शन वरून आन्सर काढतोय आपण या ठिकाणी सुद्धा, ऑप्शन वरून पेन न उचलता. ठीक आहे. 33% आणि ऑप्शन 4 25%. लॉजिकली विचार करायचा या ठिकाणी. पाहता कसा? 20% जर मार्क घेतले तर मुलगा फेल होतोय. 20% मार्कला मुलगा फेल होतोय, म्हणजेच पासिंग पर्सेंटेज काय असेल? पासिंग पर्सेंटेज कसा असेल त्याची मी रेंज काढतोय. पासिंग पर्सेंटेज जास्तीत जास्त किती असेल, कमीत कमी किती असेल? 20% जर स्टुडंटने जर 20% मार्क घेतला तर तो फेल होतोय. ठीक आहे. म्हणजेच स्टुडंटला पास होण्यासाठी 20% पेक्षा जास्त मार्क घ्यायला पाहिजे. 20% घेतला तर फेल होतोय स्टुडंट. तर 20% पेक्षा म्हणजे पासिंग पर्सेंटेज जे आहे ते 20 पेक्षा जास्त असेल, म्हणून पासिंग पर्सेंटेज 20% पेक्षा जास्त असेल. लक्षात येते? 20% पेक्षा नक्कीच पासिंग पर्सेंटेज जास्त आहे. नेक्स्ट स्टेप मध्ये 32% दिले.
32 मार्क्स इन एन एक्झामिनेशन, एखाद्या एक्झाम मध्ये 32% मार्क पडलेत, म्हणजेच पासिंग मार्क पेक्षा 42 मार्क जास्त आहेत. पासिंग मार्क पेक्षा 42 मार्क जास्त येत आहेत, म्हणजे 32%, म्हणजे पासिंग पर्सेंटेज जे आहे ते 32% पेक्षा कमी असेल. 32% पेक्षा काय असेल, कमी असेल. का? कारण की 32% घेतल्यानंतर पास होऊन 42 मार्क्स जास्त पडलेत त्याला. पास तर झालेलाच आहे, पासिंग पेक्षा 32% मार्क जास्त पडलेले आहेत, म्हणजेच पास होण्यासाठी त्याला 32% मार्क तर सफिशियंट असतील, किंवा जे पास होण्यासाठी 32 पेक्षा कमी पण पर्सेंटेज असू शकतात. जास्तीत जास्त पर्सेंटेज पास होण्यासाठी किती लागतील, 32, कमीत कमी 20. तर 32 आणि 20च्या मधला ऑप्शन कोणता आहे पहा. 32 आणि 20च्या मधलं पासिंग पर्सेंटेज मध्ये ऑप्शन कोणता आहे, 25%. कोणता ऑप्शन आहे, 25%. पहा, काही कॅल्क्युलेशन नाहीये, ऑप्शन वरून मी आन्सर काढतोय, ऑप्शन वरून. क्वेश्चन नंबर 70 दॅट इज ऑप्शन 4. ठीक आहे. फक्त ज्यांनी क्वेश्चन पाहिला, ज्यांनी लॉजिकली विचार केला, त्यांना सॉल्व्ह करण्याची गरज नाही प्लीज, अदरवाइज सॉल्व्ह करून पण आन्सर येईल, लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल मेथडने वगैरे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 71. The mean of 30 observations, so x1 plus x2 plus x3 plus dot 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 plus x30. 30 ऑब्झर्वेशनचा जो काही मीन आहे तो दिलेला आहे के दिलाय म्हणजेच 30k. ठीक आहे. मीनचा फॉर्म्युला माहिती आहे, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन डिवाइड बाय 30 इज इक्वल टू के. डिवाइडचा 30 कडे जाऊन मल्टिप्लाय. तर 30 ऑब्झर्वेशनचा याला मी इक्वेशन 1 देऊन ठेवतो, मीन दिला होता 30, इथून सॉल्व्ह केलं. इच ऑफ फर्स्ट 15 ऑब्झर्वेशन इन्क्रीज्ड बाय 11. ठीक आहे. x1 प्लस x2 प्लस x3 प्लस सो ऑन x15. या ऑब्झर्वेशन मधले जे पहिला जे स्टार्टिंगचे जे सुरुवातीचे 15 ऑब्झर्वेशन जे आहेत ते 15 ऑब्झर्वेशनचे नंबर्स, प्रत्येक नंबर हा 11 ने इन्क्रीज झालाय. किती इन्क्रीज झाला, 11 ने. सो मग हा 11 प्लस या ठिकाणी 11 ने वाढला, या ठिकाणी 11 प्लस 11 प्लस 11 असं किती वेळेस होणार आहे, 15 टाइम्स. सो 15 इंटू 11 प्लस आणखीन कंडिशन दिली आहे x16 प्लस x17 प्लस सो ऑन प्लस x30. जे एंडिंगला असलेले x30 आहेत, जे शेवटचे 15 मेंबर्स आहेत, स्टार्टिंगचे 15 मेंबर्स 11 ने इन्क्रीज झाले, आणि जे शेवटचे 15 मेंबर्स आहेत ते 7 ने डिक्रीज झाले. 7 ने काय झाले, डिक्रीज्ड बाय 7. सो हे 7 ने डिक्रीज झालेत. आता 7 ने डिक्रीज झाले म्हणजे हा पहिल्यामध्ये -7 होणार, इथं -7, डिक्रीज म्हणजे लहान होणार. तर -7 किती टाइम्स होणार, दॅट इज तो होणार 15 इंटू 7. कारण की टोटल किती टर्म्स आहेत, लास्टच्या 15 टर्म्स, तर टोटल 15 टर्म्स आहेत. प्रत्येक नंबर 7 ने डिक्रीज होतोय म्हणून मायनस आणि 7 ने मल्टिप्लाय. ठीक आहे. आणि दॅट इज इक्वल टू, आणि हा जो, आणि असं झाल्याच्या नंतर की पहिले 15 नंबर 11 ने वाढले आणि लास्ट 15 नंबर हे 7 ने डिक्रीज झाले. असं झाल्याच्या नंतर जो न्यू मीन येतो तो न्यू मीन असतो पी. तो न्यू मीन किती असतो, पी. आता हे झाला त्या न्यू मीनचा. न्यू मीन मध्ये जे ऑब्झर्वेशन येणार आहे त्याचा सम, या समच्या डिवाइड मध्ये मीनचा फॉर्म्युला. टोटल डिवाइड टर्म्स किती आहेत, 30 आहेत. अगोदर पण 30 होते, नंतर पण 30 आहेत. फक्त काय झाले, नंबर्स बदलले, कारण की इथं नंबर्स सुरुवातीचे 15 नंबर्स वाढले, नंतर 15 नंबर्स कमी झाले, बट टर्म्स एवढ्याच आहेत. सो डिवाइडचा 30 या साईडला जाऊन काय होतो, मल्टिप्लाय मध्ये. डिवाइडचा 30 काय घेतला होता, मीनचा फॉर्म्युला आहे, सम ऑफ टर्म्स अपॉन टोटल नंबर ऑफ टर्म्स इज इक्वल टू मीन. पी, न्यू मीन पी, आणि डिवाइड बाय नंबर ऑफ, आणि इकडे नंबर ऑफ टर्म्स. डिवाइडचा इकडे जाऊन मल्टिप्लाय मध्ये जातो, हा येतो 30p. ठीक आहे. आता या ठिकाणी ह्या इक्वेशन 1 ला पुट करा या न्यू इक्वेशन मध्ये. इक्वेशन 1 मध्ये तुम्ही पाहू शकता हे पहिले 15 टर्म्स आणि या 15 टर्म्स 30 पर्यंत, यांचा सम x1 पासून x3 30 पर्यंतचा सम असतो 30k. ठीक आहे. सो मी इथे लिहून टाकतो x1 प्लस x2 प्लस डॉट 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 प्लस x30 प्लस 11 5 15 1 15 165, आणि या ठिकाणी येतो -105 इज इक्वल टू 30p. काय अडचण, इथपर्यंत काय अडचण असली नाही पाहिजे. सो एवढ्याची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये दिलेली आहे 30k प्लस 60, 30k प्लस 60 इज इक्वल टू 30p. हा 30p या साईडला आला. सो 30 कॉमन काढला, k मायनस p इज इक्वल टू -60. सो k मायनस p इज इक्वल टू -2 आला. आणि जर k मायनस p चा जर मॉड्युलस घेतला तर राईट हँड साईडचा पण मॉड्युलस, दोन्ही साईडला मॉड्युलस घेतला तर k मायनस p ची व्हॅल्यू काय येते, मॉड्युलस म्हणजेच व्हॅल्यू ऑलवेज पॉझिटिव्ह. तर -2 चा मॉड्युलस प्लस पॉझिटिव्ह, तर k मायनस p ची व्हॅल्यू येते +2. क्वेश्चन नंबर 71 त्याची व्हॅल्यू येते ऑप्शन 3 +2. ठीक आहे. लक्षात आला असेल कशा पद्धतीने सॉल्व्ह केले. 2 वेळेस मीनचा फॉर्म्युला वापरला, 2 टाइम्स. ओके.
दिसतंय या ठिकाणी. चला जाऊयात पुढे. क्वेश्चन नंबर 72. A solid cube with an edge of 10 centimeter. Let the edge of bigger cube be L. So therefore L is equal to 10 centimeter. आणि त्याला मेल्ट केले. आता मेल्ट केल्यानंतर दुसरे क्यूब्स बनवलेले आहेत. सो याचा व्हॉल्यूम काढूयात. व्हॉल्यूम ऑफ बिगर क्यूब is equal to 10 cube, that is equal to 1000 centimeter cube. आला व्हॉल्यूम ऑफ बिगर क्यूब. ठीक आहे. आता याच मटेरियल पासून या बिगर क्यूबला मेल्ट केल्यानंतर 1000 सेंटीमीटर क्यूब एवढं आपल्याला मटेरियल भेटलं. याच मटेरियल पासून काय बनवलं, मेल्टेड टू फॉर्म 2 इक्वल क्यूब्स. आता दुसरे 2 इक्वल क्यूब्स बनवले. सो त्यांची साइड पण कन्सिडर करावं लागेल. सो लेट द एज ऑफ two equal smaller cubes be A. 2 स्मॉलर क्यूब बनणार आहेत. त्या दोन्ही स्मॉलर क्यूबची जी काही एज आहे ती सेम आहे. जी साइडची लेंथ आहे, एज म्हणजे साइडची लेंथ. ठीक आहे. तर त्या दोन्ही साइडची लेंथ जी आहे ती इक्वल आहे आणि त्याला मी A कन्सिडर केलं. ठीक आहे. सो मग देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ स्मॉलर क्यूबची व्हॉल्यूम किती असेल, A क्यूब. तर आपल्याकडे किती स्मॉलर क्यूब बनवायचे, 2. सो देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ 2 स्मॉलर क्यूब, 2 स्मॉलर क्यूबचा व्हॉल्यूम म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ बिगर क्यूब. ठीक आहे. सो 2 स्मॉलर क्यूबचा व्हॉल्यूम, एका स्मॉलर क्यूबची व्हॅल्यूम A क्यूब आहे, तर 2 स्मॉलर क्यूबचा व्हॉल्यूम 2A क्यूब, दॅट इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ बिगर क्यूब दॅट इज 1000. A क्यूब इज इक्वल टू आला 500. सो मला A क्यूब भेटला आणि या ठिकाणी मला ही L क्यूब सुद्धा भेटलेला आहे. हा L क्यूबची व्हॅल्यू आहे. साइड L आहे तर L क्यूबची व्हॅल्यू 1000 सेंटीमीटर. तर आपल्याला विचारलंय काय, द रेशो ऑफ द एज ऑफ स्मॉलर क्यूब टू द एज ऑफ बिगर क्यूब. स्मॉलर क्यूबचा आणि बिगर क्यूबचा रेशो विचारलाय. स्मॉलर क्यूबचा रेशो बिगर सोबत घ्यायचा आहे. तर स्मॉलर आहे A क्यूब, बिगर आहे L क्यूब. ठीक आहे. स्मॉलर A क्यूब, स्मॉलर क्यूबची साइड आहे A क्यूब, स्मॉलर क्यूबची साइड किती आहे A. तर मग स्मॉलरचा मोठ्या ग्रेटर बिगर सोबत घ्यायचा आहे. तर A क्यूब अपॉन L क्यूब. A क्यूब आहे 5, A क्यूबची व्हॅल्यू आली 500, L क्यूबची व्हॅल्यू आली 1000. 1/2 A बाय L. ठीक आहे. A बाय L ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 1/2. तर A बाय L इज इक्वल टू काय येणार, क्यूब रूट ऑफ 1/2. ठीक आहे. म्हणजेच मी काय केलं, तर मला दोन्ही व्हॉल्यूमचा रेशो, दोन्ही व्हॉल्यूम मला भेटले होते आणि मग मी व्हॉल्यूमचा रेशो काढला आणि व्हॉल्यूमच्या रेशोवरून मग साईडचा रेशो काढला. ठीक आहे. व्हॉल्यूमच्या रेशोवरून मग मी साइडचा रेशो. सो मला दोघांचाही व्हॉल्यूम भेटला होता, स्मॉलर क्यूबचा आणि लार्जर क्यूबचा. स्मॉलर क्यूबचा लार्जर क्यूबच्या रेशोचा व्हॉल्यूमचा मी रेशो घेतला. व्हॉल्यूमच्या रेशोला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणलं आणि व्हॉल्यूमच्या रेशोवरून मग मी कशाचा रेशो बनवला, त्यांच्या एजेसचा, त्यांच्या साइडच्या लेंथचा रेशो बनवला, दॅट इज क्यूब रूट ऑफ 1/2. आणि यालाच आपण असं पण लिहू शकतो 1/2 टू द पॉवर 1/3. सो म्हणजेच आन्सर काय होऊन जाईल, क्वेश्चन नंबर 72 चा आन्सर असेल ऑप्शन 3. क्वेश्चन नंबर 72 ऑप्शन 3. ठीक आहे. चला सो क्वेश्चन नंबर 73 मध्ये पहा. हा क्वेश्चन आता ऍज इट इज क्वेश्चन 8 मे 2021 ला आपण मी जे काही डाऊट सेशन घेतले होते आपल्या नेटिझन्स फाउंडेशनचा जो काही ऑफिशियल चॅनल आहे नेटिझन्स फाउंडेशन युट्यूब वरती, त्या ऑफिशियल चॅनल वरती तुम्ही जाऊन 8/5/2021 ला आपण डाऊट सेशनचा क्लास घेतला होता. त्या डाऊट सेशन मध्ये आपण हा ऍज इट इज क्वेश्चन डिस्कस केलेला आहे. क्वेश्चन नंबर 73 ऍज इट इज. कोणता क्वेश्चन आहे, x to the power 17, x to the power 15, x to the power 13, x to the power 11, 7, 5, 3 divided by x square plus 1. फाइंड रिमाइंडर. तर आपल्याला रिमाइंडर फाइंड आउट करायचे. फाइंड रिमाइंडर. तर हा सेम टू सेम क्वेश्चन मी आपल्या नेटिझन्स फाउंडेशनच्या ग्रुपवरती आपण रेकॉर्ड करून ठेवलेला आहे. हा क्वेश्चन मी डाऊट सेशन मध्ये तुमच्यासोबत डिस्कस केला होता. तो क्वेश्चन ऍज इट इज शाहू स्क्रीनिंगला
पडलेला आहे. ज्यांनी व्हिडिओ पाहिलेले आहेत त्यांनी नक्कीच हा क्वेश्चन पहिल्या सॉल्व्ह केला असेल, त्याला टाइम सुद्धा लावला नसेल. ऍज इट इज क्वेश्चन आहे. ठीक आहे, चला आपण या ठिकाणी पण सॉल्व्ह करून पाहूयात. काय येऊन जाईल, हा आपली पॉलिनॉमियल आहे. या पॉलिनॉमियलला एक्स स्क्वेअर प्लस 1 जर डिवाइड केलं तर या पॉलिनॉमियलचा रिमाइंडर काय येतो असं विचारलंय. तर एक्स स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू 0, रिमाइंडर थ्योरम माहितीच आहे. एक्स स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू 0 म्हणजे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू -1. तर रिमाइंडर थ्योरम एक्स ची व्हॅल्यू काढा आणि एक्स ची व्हॅल्यू पुट करा सांगतो. बट या ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू काढली तर इमॅजिनरी भेटते, एक्स ची व्हॅल्यू इमॅजिनरी भेटते. सो दॅट्स वाय इथून तुम्हाला एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यूच पुट करायच्या मध्ये. ह्या ज्या पॉलिनॉमियल आहे त्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू पुट करण्याऐवजी एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू पुट करा. सो कशी पुट करता येईल पहा. x to the power 13 plus x to the power 11 plus x to the power 7 x to the power 5 x चा क्यूब. ही पॉलिनॉमियल याच्यामध्ये मला एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू पुट करायचे. सो मग मी काय करतो, इथं सगळे ऑड पॉवर्स आहेत तर मी अगोदर एक्स कॉमन काढतो. एक्स कॉमन काढल्यानंतर पॉवर इव्हन होतील आणि इव्हन पॉवरला आपण पॉवर 2 मध्ये ब्रेक करू शकतो. सो दॅट्स वाय मी एक्स कॉमन काढेन. सो एक्स टू द पॉवर 16 एक्स टू द पॉवर 14 एक्स टू द पॉवर 12 एक्स टू द पॉवर 10 एक्स टू द पॉवर 6 एक्स टू द पॉवर 4 प्लस एक्स स्क्वेअर. सो एक्स आता ही आलेली जी व्हॅल्यू आहे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू -1, ही व्हॅल्यू मी या ठिकाणी पुट करतो. सो काय भेटून जाईल मग या ठिकाणी -1 टू द पॉवर 8. लक्षात येते हे कसं लिहितोय मी, हे कसं लिहितो लक्षात येते. वाटलं तर मी एक स्टेप एक्स्ट्रा लिहीन. एक्स स्क्वेअर टू द पॉवर 8 प्लस एक्स स्क्वेअर टू द पॉवर 7. पॉवर 16 ला 2 × 8, पॉवर 14 ला 2 × 7 एक्स स्क्वेअर पॉवर 6 एक्स स्क्वेअर पॉवर 5. पॉवरच्या पॉवरचं मल्टिप्लिकेशन होतं. एक्स स्क्वेअर पॉवर 3 प्लस एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर ॲज इट इज. अशा पद्धतीने आता जिथं जिथं एक्स स्क्वेअर दिसतोय एक्स स्क्वेअर मध्ये करणार तिथं तिथं -1 पुट करणार. -1 पॉवर 8 प्लस -1 पॉवर 7 प्लस -1 पॉवर 6 प्लस -1 पॉवर 5 प्लस -1 पॉवर 3 प्लस -1 अशा पद्धतीने. ठीक आहे. सो काय येऊन जाईल आता फायनल आन्सर एक्स इन ब्रॅकेट -1 चा पॉवर जर इव्हन असेल तर इव्हन नंबर तर +1, -1 चा पॉवर इव्हन नंबर +1, -1 चा पॉवर ऑड नंबर -1. सो +1 -1 +1 -1 -1 आणि -1 अशा पद्धतीने. लक्षात येते. सो 1 -1 1 -1. सो या ठिकाणी -8. ठीक आहे. या ठिकाणी एक राहिलेले आणखीन आपलं एक्स क्यूब एक्स स्क्वेअर एक्स टू द पॉवर 4. या ठिकाणी प्लस -1 प्लस -1. या ठिकाणी एक आपला शिल्लक राहिलेला आहे तो पाहून घेऊयात आपण लगेचच. -1 टू द पॉवर 8 -1 7 -1 6 -1 5 -1 क्यूब एक्स पॉवर बाहेर गेला. ठीक आहे. पॉवर 7 6 झाला, 5 ला 4 झाला, 3 ला 2 झाला, 4 2 6 4 2. ठीक आहे. ओके. -1 6 -1 5 -1 3 -1 3 नाही येत. -1 चा काय येतो -1 3 सॉरी हा 5 येतो ना. 5 तर नाही या ठिकाणी. या ठिकाणी येतो 5 2 10 देन या ठिकाणी येतो 3 2 3 6. हा एक्स स्क्वेअर पॉवर 4. या ठिकाणी हे एक टर्म आणखीन राहिलेली आपली +1 -1 +1 -1 +1 आणि हा -1 अशा पद्धतीने. पहा किती टर्म्स येत आहेत. 1 2 3 4 5 6 आणि या ठिकाणी एक टर्म राहिलेली आहे 7 एक्स स्क्वेअर. पहा या ठिकाणी किती टर्म्स आहेत 1 2 3 4 5 6 7. तर इथं पण 7 यायला पाहिजेत. 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे. तर या ठिकाणी पण 7 टाइम्स 1 2 3 4 5 6 7. तर या ठिकाणी 2 3 6 तर इथं येणार -1. या ठिकाणचा हा -1 चा क्यूब -1. या ठिकाणी काय येईल मग +1 आणि या ठिकाणी परत -1 अशा पद्धतीने. आता या ठिकाणी -1 +1 कॅन्सल होईल आणि रिमाइंडर भेटेल एक्स. कारण की एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू जर -1 पुट केली एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू जर -1 पुट केली तर शिल्लक फक्त कोइफिशियंट मध्ये मायनस राहिला आणि बाहेरचा एक्स दॅट इज रिमाइंडर राहतोय -x. सो ऑप्शन नंबर 3. सेम क्वेश्चन आपण डिस्कस केलेला आहे. त्या ठिकाणी सुद्धा आन्सर -x आलं होतं मागच्या क्वेश्चन मध्ये जो मी डिस्कस केलेला आहे. सो दॅट इज ऑप्शन 3 येतोय. क्वेश्चन नंबर 73 ऑप्शन 3.
ओके, चला झालेले क्वेश्चन ॲज इट इज आहेत, हे डिस्कस केलेले आहेत आपण हे क्वेश्चन सर्व. पाहिजे असेल प्रूफ तुम्हाला तर तुम्ही स्वतः प्रूफ जाऊन पाहू शकता. नेटिझन्सच्या डाऊट सेशन 8 मेला जो आपण डाऊट सेशन घेतला होता त्याच्यामध्ये हा ॲज इट इज क्वेश्चन मी घेतलेला आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 74. कॉस थेटा कॉमा साइन थेटा हा एक पॉइंट आहे. मायनस साइन थेटा कॉमा मायनस कॉस थेटा हा पण एक पॉइंट आहे. तर या दोन पॉइंट्सला जॉईन करणारी जी लाईन सेगमेंट आहे ती लाईन सेगमेंट, या दोन पॉइंट्सला जॉईन करणारी जी लाईन सेगमेंट आहे ती लाईन सेगमेंट पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसला, कशाला म्हटलंय, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. पहा याला म्हणतात पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, ही पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आणि काउंटर क्लॉकवाईज म्हणजेच अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने किती डिग्रीचा अँगल बनवते. ही जी लाईन आहे या दोन पॉइंटला जॉईन करणारी लाईनचं इक्वेशन अगोदर काढावं लागेल आपल्याला, किंवा स्लोप काढावं लागेल. स्लोप वरून पण आन्सर भेटतो. सो स्लोप काढूयात आपण. स्लोप m इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. हा फॉर्म्युला मायनस कॉस थेटा मायनस साइन थेटा, मायनस साइन थेटा मायनस कॉस थेटा. हा पूर्ण ब्रॅकेट कटअप होऊन जातो कॅन्सल. दॅट इज स्लोप येतोय 1. स्लोप काय येतोय m1. जर स्लोप 1 असेल तर आपल्याकडे स्लोप वरून अँगल सांगता येतो डायरेक्टली. स्लोप वरून डायरेक्टली अँगल सांगता येतो असा एक फॉर्म्युला आहे आपल्या स्टेट बोर्ड मध्ये. कोणता? दॅट इज टॅन थेटा इज इक्वल टू m. दॅट इज स्लोप. टॅन थेटा इज इक्वल टू स्लोप असतो. स्लोप आपल्याला माहिती आहे, मग अँगल सांगू शकता थीटा. तर हा थीटा जो अँगल असेल तो थीटा अँगल सुद्धा अशाच पद्धतीचा असतो की तो पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसने असतो आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने मोजला जातो. अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये असतो हा थीटा. या थीटाची जी पण व्हॅल्यू येईल, थीटाची व्हॅल्यू 30 डिग्री, तर जी 30 डिग्री व्हॅल्यू आली ती काउंट करत असताना आपण अशाच पद्धतीने काउंट करतो जे या क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे की तो अँगल सुद्धा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून काउंट करायला स्टार्ट करतात आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने स्टार्ट करतात. स्टार्ट कुठून करतात आणि कोणत्या दिशेने काउंट करतात हे इम्पॉर्टंट आहे. तर पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने. यालाच इन्क्लायनेशन सुद्धा म्हणतात. यालाच इन्क्लायनेशन सुद्धा म्हटलं जाते. ठीक आहे. सो टॅन थीटा, सो टॅन थीटा इज इक्वल टू 1. स्लोप 1 आलेला आहे. या दोन पॉइंटला जॉईन करणाऱ्या लाईन सेगमेंटचा स्लोप 1 आलेला आहे. सो देअरफॉर थीटा इज इक्वल टू किती असेल, 45 डिग्री. म्हणजेच या दोन पॉइंटला जॉईन करणारी जी लाईन असेल ती लाईन पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी 45 डिग्रीचा अँगल बनवते. 45 डिग्रीचा अँगल बनवते. ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 74 दॅट इज ऑप्शन 3. लक्षात येतोय. हा फॉर्म्युला लक्षात असला पाहिजे. स्लोप पॉइंट्स वरून स्लोप काढला, स्लोप वरून अँगल काढता येतो आपल्याला की तो अँगल पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने किती अँगल बनवतो. ठीक आहे. चला आणि लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 75. सो क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे पहा, Sn is a independent, Sn denotes sum of n terms. So Sn upon Spn is equal to independent of n. independent of n. आता independent of n आहे म्हणजेच काय आहे ते मी आता पुढे सांगेनच. बट अगोदर आपल्याला म्हटलेलं आहे की Sn म्हणजेच सम ऑफ फर्स्ट n टर्म्स. Spn म्हणजेच त्याच एपी मधील, जी वरती एपी होती त्याच एपी मधील सम ऑफ फर्स्ट pn टर्म्स. ठीक आहे. सो म्हणजे दोन्हीही एकच एपी आहेत, दोन्हीही एकाच एपी मधल्या वेगवेगळ्या नंबर ऑफ टर्म्स आहेत. तर म्हणजेच या दोन्ही मधली फर्स्ट टर्म आणि या दोन्ही एपी मधील कॉमन डिफरन्स सेम असेल. तर या Sn मध्ये फर्स्ट टर्म असेल समजा a, सो 2a प्लस n मायनस 1 इंटू d. हा आपला फॉर्म्युला Sn साठी, वेअर a इज फर्स्ट टर्म अँड d इज कॉमन डिफरन्स. सिमिलरली दिस इज इन द सेम एपी. याच सेम एपी मध्ये नंबर ऑफ टर्म्स pn आहेत तर pn/2. परत वरती जो एपी वरती या वरच्या एपीची जी फर्स्ट टर्म होती तीच फर्स्ट टर्म या ठिकाणी पण असेल, कारण की एकाच एपी मधील वेगवेगळ्या टर्म्स आहेत. एकाच एपी मधले, ही काही दोन डिस्टिंक्ट एपी नाही आहेत, दोन वेगवेगळ्या एपी नाही आहेत. एकाच एपी मधील वेगवेगळ्या पहिल्या 5 टर्मचा सम, पहिल्या 10 टर्मचा सम, पण एकाच एपी मधील. म्हणून फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स सेम असेल. म्हणून इथं ए आहे तर खाली सुद्धा एच असेल. प्लस नंबर ऑफ टर्म्स pn-1 इंटू d. अशा पद्धतीने n कॅन्सल, 2 कॅन्सल. सो वरती आला 2a. आता मी याला थोडंसं वेगळ्या पद्धतीने लिहितो, 2a मायनस d प्लस nd. ठीक आहे. 2a प्लस 2a मायनस d दिसतोय, -1 इंटू d मायनस d. मायनस d 2a जवळ लिहिला मी, 2a मायनस d आणि n इंटू d nd.
त्याच पद्धतीने पी बाहेर राहील इथे ॲज इट इज, इथं सुद्धा लिहिता येईल 2a मायनस डी प्लस पी एन डी, 2a मायनस डी इज इक्वल टू पी एन डी. सो या ठिकाणी आता या ठिकाणी जेवढं होता येईल तेवढं कॅन्सल केलं आणि अरेंजमेंट कॉन्स्टंट टर्म एका साईडला आणि एनची टर्म एका साईडला असं लिहिलंय. कॉन्स्टंट एनची टर्म एका साईडला आणि बाकीच्या कॉन्स्टंट टर्म्स एका साईडला अशा पद्धतीने. आता याच्यामध्ये याचा मिनिंग सांगेल की हा इंडिपेंडंट ऑफ एन आहे, याचाच मिनिंग की एन कॅन्सल होणार आहे. इंडिपेंडंट ऑफ एन दॅट मीन्स एन इज कॅन्सल्ड, एन इज कॅन्सल्ड, एन हा कॅन्सल होणार आहे. बट एन कॅन्सल जर होणार असेल तर एन कॅन्सल होण्यासाठी, एनला इंडिपेंडंट होण्यासाठी पहा एन कॅन्सल केव्हा होतो, हा एन कॅन्सल केव्हा होतो, तर एन कॅन्सल होण्यासाठी एनच्या बाजूला जी ही टर्म आहे 2a मायनस डी आणि हा 2a मायनस डी हा जर 0 झाले तर हे 0 झाल्याच्या नंतर एन कॅन्सल करता येतो. एन कॅन्सल करण्यासाठी एनला इंडिपेंडंट होण्यासाठी आपल्याला सांगितलं इंडिपेंडंट आहे म्हणजे एन कॅन्सल होणार आहे. एन कॅन्सल झाल्यामुळं काही फरक पडणार नाहीये. एस एन आणि एस एन आणि एस पी एनच्या रेशो हा एन वरती डिपेंडंट नाहीये, म्हणजे एन कॅन्सल झाल्यामुळे त्यांच्यावरती काहीच फरक पडणार नाहीये. तर एन केव्हा कॅन्सल होतो, इंडिपेंडंट आहे म्हणजे एन कॅन्सल होतो. एन केव्हा कॅन्सल होतो, ज्यावेळेस 2a मायनस डी इक्वल टू 0 असतो. सो एन इज Sn upon Spn is independent of n only when 2a minus d equal to 0. 2a minus d ची व्हॅल्यू 0 पुट करायला पाहिजे. त्यासाठी जर 2a minus d ची व्हॅल्यू जर 0 पुट केली तरच Sn upon Spn हा इंडिपेंडंट होतो. सो therefore मग 0 पुट करूया त्याच्या इक्वल टू 0 जर पुट केला असतो Sn upon Spn इज इक्वल टू हा तर 0 झाला, वरती 0 प्लस एन डी आपण खाली पी इन ब्रॅकेट 0 प्लस पी एन डी. ठीक आहे. सो आता मल्टिप्लाय करूयात एन डी अपॉन पी स्क्वेअर एन डी कॅन्सल झाला, आन्सर आलं 1/p². ठीक आहे. एस एन अपॉन एस पी एन चा रेशो काय आला 1/p². दिसतोय 1/p². ओके. तर ज्यावेळेस एस एन अपॉन एस पी एन हा एन वरती डिपेंड राहत नाही, म्हणजे एन कॅन्सल होणार आहे, काहीच फरक पडत नाही. तर एन कॅन्सल होण्यासाठी 2a मायनस डी 0 होणार, 2a मायनस डी 0 होणार. तर 2a मायनस डी जर 0 झाला, इंडिपेंडंट आहे म्हणून सांगितलं त्यांनी, आहे म्हणजे याला 0 व्हावंच लागेल. तर हा 0 झाला, तर शिल्लक काय राहिलं ते लिहिलं 0 प्लस आणि मग मी इथं p ने मल्टिप्लाय केलं आणि जे कॅन्सल होतं ते कॅन्सल केलं तर 1/p² राहिला. त्यामुळे जेव्हा एन वरती इंडिपेंडंट असेल म्हणजे 2a मायनस डी 0 असेल आणि 2a मायनस डी 0 असेल तर Sn अपॉन Spn ची व्हॅल्यू 1/p² असेल आणि 1/p² म्हणजे 75 चा ऑप्शन असेल, ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. आय होप की तुम्हाला हे सर्व आजचे सेकंड पार्ट मधील जे काही सोल्युशन्स आहेत ते तुम्हाला क्लिअरली लक्षात आले असतील, प्रॉपर समजले असतील आणि कशा पद्धतीने मी काही क्वेश्चन्स जे आहेत ते डायरेक्टली ऑप्शन वरून विदाऊट पेन लाव न उचलता अशा टाइपचे त्यांनी क्वेश्चन्स विचारले होते. फक्त ऑप्शन वरून तुम्ही आन्सर सांगू शकता, ऑप्शन वरून. तर त्यांनी एकीकडे खूप हार्ड क्वेश्चन टाकले होते, तर एकीकडे क्वेश्चन असे पण टाकले होते की ज्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला क्वेश्चनच्या आन्सर कडे न जाता तुम्ही नुसत्या ऑप्शन कडे पाहून सुद्धा आन्सर देऊ शकता, अशी एवढी इझी पण त्यांनी क्वेश्चन टाकले होते. ही पण गोष्ट लक्षात घ्या, एवढे इझी सुद्धा क्वेश्चन टाकले होते. त्यामुळे पेपर हा जास्त टफ होता असं आपण म्हणू शकत नाही. पेपर हा त्यांच्या लेवलनी आणि त्यांनी एकदम स्ट्रॅटेजिकली पेपर काढला होता. त्यांची स्ट्रॅटेजी एकच होती की स्टार्टिंगच्या 5 क्वेश्चन मध्ये मुलांनी टाइम वेस्ट करायला पाहिजे, त्याला नंतर टाइम नाही भेटला पाहिजे. आणि ती जर स्ट्रॅटेजी जर काही मुलांनी सक्सेस करून त्यांना दिली असेल, म्हणजेच काही मुलांनी खरंच टाइम वेस्ट झाला असेल सुरुवातीला सॉल्व्ह करत असताना, तर मात्र मग थोडंसं दुःखदायक आहे. बट आय होप की जेवढ्या पण मुलांनी आपले व्हिडिओज पाहिलेले आहेत किंवा आपल्याकडे त्यांनी गायडन्स घेतलेला आहे की त्यांनी व्यवस्थित सॉल्व्ह केलेला असेल, त्यांना अडचण आलेली नसेल. जर एखादा क्वेश्चन येत नसेल तर त्यांनी टाइम वेस्ट न करता त्यांनी नेक्स्ट क्वेश्चनकडे मूव्ह ऑन केलेला असेल अशी मी अपेक्षा करतो. आणि क्वेश्चन तर जास्त आता मी कशा प्रकारे सॉल्व्ह केलं तुम्हाला तर माहितीच आहे. मी भरपूर 2 ते 3 क्वेश्चन तर मी ॲज इट इज कशावरून सॉल्व्ह केलेत, ऑप्शनवरून. परत एक क्वेश्चन ॲज इट इज मी घेतलेला ॲज इट इज एक्झाम मध्ये आलेला आहे शाहू स्क्रीनिंगच्या, आणि दुसरा क्वेश्चन जो डिस्क्रिमिनंटचा होता त्याच टाईपचा दुसरा सेम टू सेम क्वेश्चन मी त्याच डाऊट सेशन मध्ये डिस्कस केलेला आहे. सेम त्याच टाईपचा क्वेश्चन, म्हणजे आपण ज्या टाईपचे क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारतात त्या टाईपच्या क्वेश्चनची आपण भरपूर प्रॅक्टिस करून घेतली होती. इव्हन दो एक क्वेश्चन हा एक्स्ट्रा सुद्धा, एक क्वेश्चन हा ॲज इट इज सुद्धा विचारलेला आहे. आणखीन काय पाहिजे? ठीक आहे. सो
अशाच पद्धतीने प्रॅक्टिस करत राहा. नक्कीच जर व्हिडिओ आवडला असेल, युजफुल वाटला असेल, शॉर्टकट ट्रिक्स आवडले असतील किंवा कशा पद्धतीचा अप्रोच होता क्वेश्चन सॉल्व्ह करताना तो जरी आवडला असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा अँड सबस्क्राईब करा. ठीक आहे. सो भेटूयात आपण अशाच डिस्कशन सोबत. तोपर्यंत थँक्यू सो मच अँड कीप प्रॅक्टिसिंग.